हॅलो. हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय का? कमेंटमध्ये सांगा जरा आवाज येतोय का? नमस्कार नमस्कार, गुड इव्हनिंग. आवाज येतोय का? काय प्रॉब्लेम आहे का? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, एक मिनिट. हॅलो. चेक करा बरं आपल्या मोबाईलला. हॅलो. ओके. ज्यांना आवाज येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतोय त्यांनी एकदा रिकनेक्ट करा, रिजॉईन करा. ज्यांचा आवाज व्यवस्थित येत नाही ज्यांच्या मोबाईलला त्यांनी प्लीज एकदा रिजॉईन करा. नमस्कार, आजचं आपलं लेक्चर आपण लगेच सुरू करूया. मी एकदा माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर तुषार भोसले, असिस्टंट प्रोफेसर या पदावर सध्या मी कार्यरत आहे आणि टीचिंगचा एक्सपिरियन्स जवळजवळ 3.5 वर्षांचा आहे. आज आपण ॲनिमल हजबंड अँड डेअरी सायन्स या विषयाचं लेक्चर घेणार आहे. मोस्टली जे आजचं मीडियम आहे बोलण्याचं ते इंग्लिश आहे. काल सेम लेक्चर मराठीमधून घेतलेलं आहे. इंग्लिश मराठी मिक्स अशा पद्धतीने आपण हे फास्ट ट्रॅकनं थोडं लेक्चर घेणार आहे. मी काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतो, हा जो सिलेबस आहे, हा कोर्स हा तुमच्या कृषी सेवकची जी सध्याची जी तयारी करत आहेत विद्यार्थी जाहिरातीची, त्याच्यासाठी हा सिलेबस नाहीये. पण विद्यापीठ भरती, JRA आणि अशा ज्या एक्झाम्स आहेत याच्यासाठी आपण याची तयारी करतोय. पण ASDS घेण्याचा उद्देश हा आहे की रिसेंटमधल्या काही गोष्टी किंवा ज्या खूप महत्त्वाच्या आहेत पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाच्या रिलेटेड, थोडक्यात एकदम, ज्या तुम्हाला याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये विचारल्या गेल्या होत्या किंवा आता येणाऱ्या एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतील, अशा अनुषंगानं निवडक गोष्टी, निवडक वेचे आपण बाजूला काढून त्याची छोटी एक स्लाइड बनवलेली आहे. 1.5 तासाचं लेक्चर असणार आहे, जास्त नाही. जास्त वेळ द्यायला तेवढं परवडणार पण नाही आपल्याला, कारण विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करायचा आहे. तर ते आपण पटकन कव्हर करून या ठिकाणी हे लेक्चर कन्क्लूड करणार आहोत. हे आपण विद्यापीठ भरती आणि कृषी सहाय्यक यासारख्या पदांसाठी, यासारख्या परीक्षेसाठी प्रामुख्यानं पाहत आहोत. काय हरकत नाही. सुरू करूया आपण. काल सुद्धा आपण पाहिलं होतं की लंपी स्किन डिसीज हा जो डिसीज आहे हा व्हायरल आहे. निथलिंग नावाच्या व्हायरस, निथलिंग लिहून घ्या, निथलिंग नावाच्या व्हायरस आणि पॉक्स वायरिडी फॅमिलीमधून हा डिसीज होतो. पॉक्स वायरिडी 3 प्रकार असतात, गोट पॉक्स, शीप पॉक्स आणि तिसरा जो आहे तो आहे लंपी स्किन डिसीज. शीपमध्ये होतो, गोटमध्ये होतो आणि जो कॅटलमध्ये होतो त्याला म्हणायचं लंपी स्किन डिसीज. याच्यामध्ये जे इंडिजिनस ॲनिमल्स आहेत, इंडिजिनस म्हणजे देशी गाई, ज्यांचं एक मिनिट काहीतरी क्वेश्चन आहे. हां, रेग्युलर लेक्चर विषयी संदीप सर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतील. आज त्यांचं सुद्धा डेमो लेक्चर होतं. कालपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. काल अनाउन्समेंट केली, त्यामुळे इथून पुढे सुरू होईल. हां, तर निथलिंग व्हायरस जो आहे तो या नावाने याला ओळखलं जातं, लंपी स्किन डिसीजला. दुसरं नाव त्याचं आहे पॉक्स वायरिडी फॅमिली आहे. 3 प्रकार असतात, गोट पॉक्स, शीप पॉक्स आणि LSD म्हणजे लंपी स्किन डिसीज. तर याचं जो हा नॉन झुनॉटिक डिसीज आहे. नॉन झुनॉटिक म्हणजे कॅटल पासून ह्युमन बिंगला होत नाही, पण त्याचं दूध आपण डायरेक्टली कंझ्युम करू शकत नाही इन्फेक्टेड ॲनिमलचं. हेल्दी ॲनिमलचं आपण करतच असतो. मग हा डिसीज ट्रान्सफर कसा होतो? तर सुरुवातीला सिम्पटम पाहूया आपण याचे. एक्झॉटिक ब्रीड अफेक्टेड मोर दॅन इंडिजिनस ब्रीड. जे बाहेरचे विदेशी गायी आहेत, एक्झॉटिक ब्रीड्स, ते जास्त इन्फेक्ट होतात कारण त्यांच्यामध्ये तेवढी डिसीज रेजिस्टंट पॉवर नसते. देन माइल्ड फिवर त्याच्यामध्ये दिसून येतो ॲनिमलमध्ये आपल्याला. 2 to 3 किंवा 3 to 5 सेंटीमीटरचे नोड्युल्स म्हणजे अंगावरती पिंपल आल्यासारखी दिसणे जनावरांच्या अंगावर. त्याच्यामध्ये रक्त साठलं जातं, त्याच्यामधून पू वाहतो, पस तयार होतो आणि त्या ठिकाणी ॲनिमलची डेथ सुद्धा होऊ शकते इफ नॉट ट्रीटेड ऑन टाइम. जर व्यवस्थित त्या ठिकाणी ट्रीटमेंट झाली नाही तर. नेसल डिस्चार्ज, नाकामधून स्त्राव वाहत असतो, नेसल डिस्चार्ज. माउथ अल्सर, तोंडामध्ये जखमा होतात. नेक रिजनला जास्त त्या ठिकाणी पिंपल दिसतात किंवा जेनायटल एरिया जो असतो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा, त्या ठिकाणी जास्त पिंपल दिसतात. ज्या ठिकाणी बॉडीवरती हेअर्स नसतात, असा अब्डॉमिनल एरिया, त्या ठिकाणी जास्त पिंपल येतात. कानाच्या भागामध्ये जास्त पिंपल येतात. त्यानंतर डोळ्याच्या रिजनला कधी कधी ॲनिमलला टेम्पररी ब्लाइंडनेस
सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. काय होऊ शकतं? टेम्पररी ब्लाइंडनेस. एवढं स्पीड चालेल ना विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही सांगा. जर फास्ट होत असेल तरी सांगा, स्लो व्हायला लागलं तरी तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. तर ब्लाइंडनेस ॲनिमलमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हे ह्या डिसीजचं सिम्पटम आहे. आता याच्यावर बघा आपल्याला इटिओलॉजी काय? वेक्टर्स म्हणजे अशी एक गोष्ट जी डिसीज ट्रान्सफर करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करत असते. वेक्टर्स. मग याच्यामध्ये कोण कोण वेक्टर आहेत? टिक आहेत, मॉस्किटोज आहेत, फ्लाईज आहेत आणि मिज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी वेक्टर म्हणून काम करतात. ट्रान्समिशन कसं कसं होतं? इन्फेक्टेड ॲनिमलच्या संपर्कात जर हेल्दी ॲनिमल आलं तर त्या ठिकाणी सलायवा, नेसल सिक्रिशन, मिल्क, सिमेन मधून सुद्धा हा डिसीज ट्रान्सफर होऊ शकतो जर इन्फेक्टेड ॲनिमलच्या संपर्कात हेल्दी ॲनिमल आलं तर. कॉन्टॅमिनेटेड फॉडर, वॉटर, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन सुद्धा, स्ट्रॉ त्या ठिकाणी आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचं इक्विपमेंट एक्सेट्रा एकदम स्टेरिलाइज केल्याशिवाय, डिसइन्फेक्ट केल्याशिवाय यूज करायचं नाही. नाहीतर हा डिसीज हायली स्प्रेडेबल आहे. एकतर व्हायरल आहे आणि तो लगेच स्प्रेड होऊ शकतो. जे डिसीज बघा या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो की जे डिसीज सेक्स किंवा कॉयटसच्या दरम्यान ट्रान्सफर होतात त्याला आपण म्हणतो विनेरल डिसीज. जे डिसीज कॉयटस किंवा मेटिंगच्या दरम्यान ट्रान्सफर होतात त्यांना आपण म्हणतो विनेरल डिसीजेस. त्यातला एक प्रकार हा आहे असं आपण म्हणू शकतो. कारण काय म्हटलंय, सिमेन मधून ट्रान्सफर होतो, विनेरल आहे असं म्हणू शकतो. याच्यावर ट्रीटमेंट काय? 2 वॅक्सिन सध्या अवेलेबल आहेत. एक आहे लंपी प्रोवॅक इंड. हे इंडियन मेड वॅक्सिन आहे. दोन्ही इंडियन मेडच आहेत, पण हे सगळ्यात पहिलं मार्केटमध्ये आलं होतं, जे बनवलं आहे डेव्हलप्ड बाय नॅशनल इक्वाइन रिसर्च सेंटर. हिसारला आहे ते. हिसार कुठं आहे? हरियाणामध्ये आहे. तर त्यांनी बनवलं विथ कोलॅबोरेशन इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, इज्जतनगर, रायबरेली, उत्तर प्रदेश, IVRI आणि NERC म्हणजे इक्वाइन्स रिसर्च, घोड्यांवरती जे संशोधन करतात त्यांनी मिळून हे औषध बनवलं आहे. त्याचं नाव आहे लंपी प्रोवॅक. कसं आहे? हे होमोलोगस लाईव्ह अटेन्युएटेड LSD वॅक्सिन आहे. लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिनचे प्रकार असतात. पार्शली डेड आणि लाईव्ह असे प्रकार असतात. त्यातलं हे लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन आहे. होमोलोगस आहे. होमोलोगसचा अर्थ काय? त्याच स्पीसीजचं वॅक्सिन त्याच स्पीसीजमध्ये वापरलं जाणं. याच्यापूर्वी कुठलं वापरलं जायचं? हेट्रोलोगस म्हणजे गोटवरचं, शिपवरचं, कॅटलमध्ये वापरलं जायचं. देन प्रोटेक्शन कसं आहे? प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन फॉर अबाउट 1 इयर. हे महत्वाचे वाक्य. जर हे वॅक्सिन दिलं तर 1 वर्षापर्यंत त्याची काय राहते त्या ठिकाणी इम्युनिटी राहते किंवा त्या प्रभाव औषधाचा 1 वर्षापर्यंत राहतो असं आपण म्हणायला हरकत नाही. दुसरं वॅक्सिन जे आहे ते आहे बायो लंपी वॅक्सिन. हे जे डेव्हलप केलेलं आहे हे कुणी केलेलं आहे? भारत बायोटेक बायोवेट ही एक कंपनी आहे. यांनी कमर्शियलाइज केलं, यांनी डेव्हलप केलेलं वॅक्सिन आहे भारत बायोटेक बायोवेट. देन काय टाईप आहे या वॅक्सिनचा? कोणता टाईप आहे? डिफरेन्शिएटिंग इन्फेक्टेड फ्रॉम वॅक्सिनेटेड ॲनिमल्स दॅट इज दिवा मार्कर वॅक्सिन. या पद्धतीने ही एक टाईप आहे वॅक्सिन तयार करण्याचा. त्या पद्धतीने हे बनवलेलं आहे. अप्रुव्हल कुणी दिलं? रिसिव्ड अप्रुव्हल फ्रॉम द सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन दॅट इज CDSCO. यांनी त्या ठिकाणी काय केलं? त्याला अप्रूव्ह केलेलं आहे या वॅक्सिनला, बायो लंपी वॅक्सिन. हे होतं लंपी स्किन डिसीज बद्दल संपूर्ण माहिती एकदम थोड्या वेळात. आता जे महत्वाचा भाग विचारला जातो की बाबा रिप्रोडक्शनच्या रिलेटेड जे आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, मल्टिपल ओव्युलेशन, एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी, IVF असेल, इस्ट्रस सिंक्रोनायझेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये थोडक्यात बघणार आपण. काय म्हटलंय तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन काय त्याची हिस्ट्री आहे? सगळ्यात पहिल्यांदा 1780 इकडे लक्ष द्या. 1718 मध्ये डॉक्टर लॅझारस पॅलेंझनी यांनी डॉग वरती जे बीच आहे डॉग वरती काय केलं? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं आणि त्या ठिकाणी सक्सेस रेट त्यांना मिळाला की बाबा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हे ॲनिमल मध्ये पॉसिबल आहे. नंतर 1899 मध्ये याचा उल्लेख तुम्हाला फक्त LPMचं जे पुस्तक आहे डॉक्टर थॉमस एन शास्त्री यांचं, ते तुम्हाला काही कामाचं नाही, पण त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. 1899 ला इलियास इव्हनहॉफ या सायंटिस्टने काय केलं? रिसर्च सुरू केला आर्टिफिशियल इन्सेमिनेशनवर आणि बर्ड्समध्ये, हॉर्सेसमध्ये आणि कॅटलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली. त्यानंतर भारतामध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कधी सुरू झालं तर 1939 ला कोणी सुरू केलं? डॉक्टर संपत कुमार यांनी. कुठं केलं तर पॅलेस डेअरी फार्म मैसूर, कुठं आहे ते? कर्नाटकमध्ये आहे. कॅटल वरती केलं सगळ्यात पहिल्यांदा आणि त्या ठिकाणी त्यांना काय? दे गॉट दी हेल्दी अँड गुड कंडिशन काफ ऍट दॅट टाइम. त्यानंतर 1942 ला 1942 ला काय केलं त्या ठिकाणी? डॉक्टर P भट्टाचार्य यांनी IVRI म्हणजे इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कुठं आहे ते? इज्जतनगर. IVRI ला काय केलं?
त्याच्यावरती सायंटिफिक रिसर्च सुरू केला, सायंटिफिक वर्क सुरू केलं. कोणी? डॉक्टर पी भट्टाचार्य 1942 ला, 1942ला. आणि त्यानंतर मग जो फर्स्ट 5 इयर प्लॅन होता, फर्स्ट बघा पंचवार्षिक योजना सुरू झाल्या, त्या फर्स्ट 5 इयर प्लॅन मध्ये भारतामध्ये बरेच असे रिसर्च स्टेशन, जवळजवळ 150 म्हणजे 150 रिसर्च स्टेशन आर्टिफिशियल इन्सेमिनेशनसाठी सुरू झाले. आणि लोकांचा पहिला प्रेफरन्स काय होता? तर आम्हाला एक्झॉटिक गायींचं जे सिमेन आहे ते पाहिजे. म्हणजे कुठलं? एचएफ असेल, जर्सी असेल, कारण त्यांचं मिल्क प्रोडक्शन जास्त होतं आणि लोकांना त्यावेळेला एवढं ज्ञान नव्हतं की बाबा इंडिजिनस गायीचा स्ट्रेन आपण मेंटेन ठेवला पाहिजे, म्हणून सगळ्यांचा कल तिकडे होता. आणि त्यामुळे काय झालं, आपण आपले सगळे देशी ब्रीड काय करून ठेवले? कमी करून ठेवले. एक्सटिंक्ट वर आलो आपण सध्या. म्हणजे जे काय काय ब्रीड आहेत एकदम एकदम स्पेशल वाले, फॉर एक्झाम्पल पुंगनूर किंवा वेचूर, हे वर्ज ऑफ एक्सटिंक्शन वर आहेत, म्हणजे समाप्त होण्याच्या मार्गावर आहेत. कधी कधी कदाचित क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणतं कॅटलचं ब्रीड आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे? पहिलं आहे पुंगनूर, दुसरं आहे वेचूर. वेचूरचं ओरिजिन आहे केरला, पुंगनूरचं ओरिजिन आहे आंध्र प्रदेश. छोटे ब्रीड्स आहेत. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये आपण 2 मेथड पाहतो. एक मेथड आहे स्पेक्युलम मेथड. ही स्पेक्युलम मेथड आपण स्मॉल रुमिनंट मध्ये पाहतो. स्मॉल रुमिनंट म्हणजे छोटे अॅनिमल, म्हणजे शीप आणि गोट मध्ये. स्पेक्युलम मेथड याच्यात काय केलं जातं, तर चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, स्पेक्युलम असतो, एक कॅथेटर असतो. स्पेक्युलम अॅनिमलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये इन्सर्ट केला जातो, तो ओपन होतो आणि मग त्याच्यामधून ती स्ट्रॉ जी असते, कॅथेटर असतो तो ऍक्च्युली, ती इन्सर्ट केली जाते आणि अॅनिमलच्या सर्विक्स मध्ये, कुठे? सर्विक्स मध्ये सिमेन त्या ठिकाणी डिपॉझिट केलं जातं. हे महत्वाचं आहे, सर्विक्स. आणि जे लार्ज रुमिनंटची जी मेथड असते ते आपण पुढे बघणार, त्याच्यात युटेरस मध्ये डिपॉझिट केलं जातं आणि सर्व्हिस मध्ये सुद्धा चालतं. तर सर्विक्स म्हणजे काय? इट्स अ नेक ऑफ वम्ब. जी गर्भाशयाची जी बॅग आहे, पिशवी जी आहे आपण ज्याला म्हणतो, त्याचं जी नेक आहे हे सर्विक्स आहे. आणि हे सर्विक्स इस्ट्रस सायकलच्या दरम्यान काय असतं? टाइटली क्लोज असतं. हे फार महत्वाचं आहे, टाइटली क्लोज असतं. ओके. देन या इस्ट्रस सायकलच्या दरम्यान ओपन असतं आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान टाइटली क्लोज असतं. काय सांगितलं? प्रेग्नन्सी जेव्हा असते तेव्हा सर्विक्स क्लोज असतं आणि इस्ट्रस वेळेस ओपन असतं, म्हणून इस्ट्रसमध्ये काय केलं जातं? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं. कोणती मेथड आहे? स्पेक्युलम मेथड. दुसरी मेथड आहे या ठिकाणी, ती आहे रेक्टोवजायनल मेथड. ही जी दुसरी मेथड आहे रेक्टोवजायनल मेथड आहे. लार्ज रुमिनंट मध्ये, म्हणजे कॅटल आणि बफेलो यांच्यामध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जर करायचं असेल, अशा वेळेला रेक्टोवजायनल मेथड ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ही दुसरी मेथड ही केली जाते. याच्यामध्ये काय केलं जातं? तर अॅनिमलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये हँड इन्सर्ट केला जातो आणि त्या ठिकाणी पाल्पेशन म्हणजे चाचपून त्या ठिकाणी जो सर्विक्स आहे ते सर्विक्स पकडलं जातं हातामध्ये आणि सिमेनची जी स्ट्रॉ आहे ती वजायनामधून इन्सर्ट करून त्या ठिकाणी सर्विक्स मध्ये किंवा सर्विक्सच्या सुद्धा पुढे जाऊन युटेरस मध्ये त्या ठिकाणी सिमेंट डिपॉझिट केलं जातं. सिमेंट किती डिपॉझिट केलं जातं? जवळजवळ 1 ml फक्त, एवढाच डोस असतो, 1 ml चा डोस असतो, तेवढं डिपॉझिट केलं जातं सिमेंट. आणि स्मॉल रुमिनंट मध्ये 0.2 to 0.5 ml. स्मॉल रुमिनंट म्हणजे कोण? शीप आणि गोट मध्ये 0.2 किंवा 0.5 ml एवढं सिमेंट डिपॉझिट केलं जातं. लार्ज रुमिनंट मध्ये 1 ml एवढं सिमेंट डिपॉझिट केलं जातं. फर्टाईल स्पर्मॅटोझोआ किती असायला पाहिजेत? 1200 ते 1300 मिलियन एवढे फर्टाईल स्पर्मॅटोझोआ असायला पाहिजेत. ओके. बघा, आता आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कलेक्ट करण्यासाठी ज्या सिमेंट कलेक्ट करण्याच्या ज्या मेथडचा आता आपण काय बघितल्या? डिपॉझिट करण्याच्या मेथड पाहिल्या, बरोबर? फिमेल मध्ये. आता मेल पासून, नर जो आहे, मेल पासून आपल्याला सिमेंट कलेक्ट करायचं आहे, अशा वेळेला कोणत्या मेथड आपल्याला आहे माहिती असायला पाहिजे? ती आहे आर्टिफिशियल वजाना मेथड आहे. त्याच्यामध्ये एक फेमस मॉडेल आहे, त्याचं नाव आहे डॅनिश मॉडेल. हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. डॅनिश मॉडेलच्या सहाय्याने त्या ठिकाणी सिमेंट कलेक्ट केलं जातं मेल पासून. आणि त्या डॅनिश मॉडेलचं स्ट्रक्चर कसं आहे? हा फोटो तर आपण बघतोय, पण याचं स्ट्रक्चर कसं आहे? की त्याचा अँगल कोणत्या प्रकारे, टेम्परेचर किती असायला पाहिजे, प्रेशर किती असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी याच्यावर आपल्याला ऍग्रीला मेन्सला क्वेश्चन आला होता. मी लेक्चर घेत होतो इथं कृषी मित्र एकता मंचचं आणि तेव्हापासून चांगला ट्रॅक मिळाला आणि त्याचा ऍज इट इज क्वेश्चन आला होता. तर 30 सेंटीमीटर यंग बुलसाठी ते जे डॅनिश मॉडेल आता आपण पाहिलं, हे याची जी लेंथ आहे ती किती असायला पाहिजे? 30 सेंटीमीटर फॉर यंग बुल आणि 40 सेंटीमीटर फॉर ऍडल्ट बुल, एवढी त्याची लेंथ असते. त्यानंतर इनर टेम्परेचर आर्टिफिशियल वजाना, एव्ही म्हणजे आर्टिफिशियल वजाना, त्याचं इनर टेम्परेचर किती असतं? 42 to 46 डिग्री सेल्सिअस, 42 ते 46 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर होल्ड द आर्टिफिशियल वजाना ॲट द अँगल ऑफ 45 डिग्री अँगल टू द ग्राउंड.
45 डिग्रीचा अँगल असला पाहिजे ग्राउंडला, जमिनीच्या दिशेनं तो अँगल कसा असला पाहिजे, 45 डिग्रीचा असला पाहिजे आर्टिफिशियल वजायना होल्ड करण्याचा सिमेंट कलेक्शनच्या वेळेस. त्याचं इंटरनल प्रेशर किती असलं पाहिजे, तर 45 टू 55 mmHg म्हणजे मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे टेम्परेचर मोजण्याचं एकक आहे, युनिट आहे. 45 टू 55 ऑफ मिलीमीटर मर्क्युरी. हे झालं बघा. सगळे आकडे जर पाहायला गेलं तर 40-45 40-45 दरम्यान आहेत. कन्फ्युजन होऊ देऊ नका. क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या ठिकाणी एकदम सोपं आहे. दुसरी जी मेथड आहे सिमेंट कलेक्ट करण्याची ती आहे इलेक्ट्रो इजॅक्युलेशन मेथड. याच्यामध्ये काय केलं तर ही मेथड जी डेव्हलप केलेली आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे बॅटली. आधी मॉडेल पाहून घ्या. बॅटली 1952 ला 1952 मध्ये इलेक्ट्रो इजॅक्युलेशन मेथड काय केली, सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली. त्याच्यामध्ये काय केलं तर एक इलेक्ट्रॉनिक रॉड असतो तो मेल ॲनिमलच्या रेक्टम मध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्याची जी बल्बो युरेथ्रल ग्लँड असते त्या आणि प्रोस्टेट ग्लँड, या प्रोस्टेट ग्लँडला त्या ठिकाणी स्लाइटली करंट दिला जातो आणि त्या करंटच्या सहाय्याने त्याचं ऑटोमॅटिक इरेक्शन तयार होतं आणि त्या ठिकाणी सिमेंट जे आहे ते डिपॉझिट केलं जातं. मग अशा वेळेस ते सिमेंट कलेक्ट केलं जातं आणि त्याच्यापासून त्याची फर्टिलिटी, व्हायटॅलिटी वगैरे मोबिलिटी चेक केली जाते आणि मग ते डिझॉल्व्ह करून त्या ठिकाणी ॲनिमलमध्ये, फिमेल ॲनिमलमध्ये डिपॉझिट केलं जातं. अशी जी मेथड आहे इलेक्ट्रो इजॅक्युलेशन मेथड डेव्हलप केलं. त्या सायंटिस्टचं नाव आहे बॅटली 1952 मध्ये. आता ही मेथड कशासाठी करायची बाबा, आपल्याकडे तर एक मॉडेल वापरून मेथड आहे, पण जे पण ॲनिमल सुपेरियर क्वालिटीचे आहेत, ज्यांचं जेनेटिक सुपेरियर आहे, पण त्यांच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पायाला वगैरे इजा झाली असेल, जे ॲनिमल त्या मेथडने सिमेंट डिपॉझिट करू शकत नाहीत त्यांच्यासाठी, किंवा जे ॲनिमल ओल्डर झालेले आहेत अशा ॲनिमलसाठी ही मेथड त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. सिमेंट कॅन बी कलेक्टेड फ्रॉम ओल्डर लेम ॲनिमल, रिदमिक ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक स्टिम्युलेशन. याच्यामध्ये आता मी सांगितलं प्रोस्टेट ग्लँडला आणि मग त्या ठिकाणी सिमेंट डिस्चार्ज होतं. त्यानंतर आता क्लोनिंग हा पण विषय बऱ्याच जणांना माहिती आहे, जास्त काय याच्यामध्ये नवीन नाही. ॲनिमलमध्ये क्लोनिंग जे आहे ते डॉली नावाची शिप होती, त्या शिप जे डेव्हलप केली डॉली नावाची शिप, ती क्लोनिंग या मेथडनं सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप केली. कोणी केलं ॲनिमलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्लोनिंग, त्यांचं नाव आहे लॅन विल्मट. हे सायंटिस्टचं नाव आहे. 1996 ला डॉली नावाची शिप होती, त्याच्यापासून एक अडर सेल घेतली, कारण हे नॉन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे. अडर सेल घेतली आणि त्यापासून काय केलं, डॉली नावाची शिप डेव्हलप केली. मग काय केलं बघा, आता NDRI यांनी बफेलोमध्ये क्लोनिंग केलं आणि काय केलं, त्या ठिकाणी एक बफेलोचं काफ जे आहे ते जन्माला त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्याची इयर सेल घेतली होती त्यांनी, फर्स्ट क्लोन काफ विच डाईड इन 7 days. पण ते काही जास्त दिवस जगलं नाही, त्याच्या काहीतरी पोटामध्ये ॲब्डॉमिनल इन्फेक्शन झालं, पाणी वगैरे तयार झालं, ते त्याची डेथ झाली. पण दुसऱ्या एका ॲनिमलवर त्यांनी करून ठेवलं होतं, चालूच होती प्रोसेस, सेव्हरल ॲनिमलवर वर चालू होतं काम, आणि जे पहिलं जे तयार झालं जगामध्ये ते मरण पावलं. पण दुसरं ज्या ठिकाणी जे त्यांनी हँड गाइडेड टूलच्या सहाय्यानं NDRIनेच त्या ठिकाणी जे दुसरं काफ तयार केलं होतं किंवा ज्याच्यावर रिसर्च चालू होता, त्याचं नाव आहे गरिमा. नाव काय त्या वासराचं, गरिमा. जे सोमॅटिक सेल, इयर सेल एकत्र करून त्या ठिकाणी ते काफ जन्माला आलं आणि गरिमापासून आता जवळजवळ 24-25 त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्यांची रिसर्च चालू आहे, तेवढे जनरेशन चालू आहे. गरिमा, त्यानंतर ललिमा वगैरे असे वेगवेगळे त्यांनी त्या समरूप वगैरे त्याला नावं दिले होते. जे पहिलं जन्माला आलं होतं त्याला त्यांनी नाव दिलं होतं समरूप. म्हणजे काय, सेम त्याच्या आईसारखं दिसणारं. क्लोनिंग म्हणजे काय, सेम आपल्यासारखाच दुसरा दिसणारा जर माणूस असेल तर त्याला म्हणायचं क्लोनिंग. हे पहिलं जे काफ जन्माला घातलं त्याचं नाव समरूप होतं, जे 7 दिवसामध्ये मरण पावलं. मग दुसरं जे जन्माला आलं त्याचं नाव आहे गरिमा, जे जगलं आणि हेल्दी कंडिशन मध्ये होतं. त्याच्यापासून पुढे जनरेशन सुद्धा तयार होत गेले. कोणी केलं, NDRIने केलेलं आहे. आता पुढे पाहूया. बघा, इस्ट्रस सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन म्हणजे एकाच वेळेस सेव्हरल ॲनिमल्सला इस्ट्रस मध्ये आणणे, हिट वरती आणणे. कसं, तर त्यासाठी वेगवेगळे हार्मोन्स आहेत. कुठले कुठले हार्मोन्स आहेत, तर त्या ठिकाणी क्रोनोलोन नावाचा हार्मोन आहे, किंवा स्पंज लाईक पेसरी असते, स्पंज लाईक, जी ॲनिमलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये ठेवली जाते आणि इन्सर्ट केली जाते. आणि रिप्रोडक्टिव्हच्या ऑर्गनच्या ज्या लाइनिंग्स असतात, लाइनिंग्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या, फॉर एक्झाम्पल वजायनाच्या ज्या लाइनिंग असतात, त्या काय करतात, त्या पेसरीमधून क्रोनोलोन नावाचा एक सिंथेटिक हार्मोन आहे तो ॲब्सॉर्ब करतात. तो हार्मोन ॲब्सॉर्ब केल्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधून काय होतं, तो हार्मोन प्रिव्हेंट ओव्ह्युलेशन, तो हार्मोन काय करतो, फिमेल ॲनिमलमध्ये ओव्ह्युलेशन जी कन्सेप्ट आहे प्रिव्हेंट करतं, म्हणजे थांबवतं, स्टॉप करतं. आणि जेव्हा आपण पेसरी रिमूव्ह करतो त्यानंतर 15 to 17 days मध्ये
सगळे ज्या फिमेल ॲनिमल आहेत त्या ॲट अ टाइम इस्ट्रस सायकल शो करतात, म्हणजे इस्ट्रस हीटवरती येतात. देन मोस्ट ऑफ फिमेल कम इन टू हीट आफ्टर रिमूव्हल ऑफ पेसरी अँड द सायमल्टेनियस ब्रीडिंग कॅन बी डन. हे कधी केलं जातं? जेव्हा सेव्हरल ॲनिमल्स आहेत, 500-600 ॲनिमल्स आहेत आणि त्यांची इस्ट्रस सिंक्रो जर करायचं असेल तर ते पेसरी वगैरे जे आहे ते क्रोनोलॉन हार्मोन ज्याच्यामध्ये असतो तो रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये इन्सर्ट करून इस्ट्रस सिंक्रोनायझेशन केलं जातं. मग त्याच्यानंतर काय करायचं? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन घडवून आणलं जातं. दुसरा जो पॉइंट आहे तो आहे नेक्स्ट, आता लगेच इकडे लक्ष द्या, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी, ज्याला आपण म्हणतो मोएट, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये काय केलं होतं? एकाच हेल्दी ॲनिमलला, गुड कंडिशन मध्ये असणाऱ्या ॲनिमल्सला काय केलं होतं? सेव्हरल टाइम, मल्टिपल टाइम्स काय केलं जातं? ओव्ह्युलेशन करायला भाग पाडलं जातं. तसं जर आपण नॅचरल पद्धतीनं पाहिलं तर ॲनिमलची इस्ट्रस सायकल आहे काऊची 21 दिवसांची. 21 दिवसानंतरच ते काय करणार? त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन करतं. म्हणजे 21 दिवसाच्या सायकलमध्ये एकदा ते ओव्ह्युलेशन करतं. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर मग पुढची जी प्रोसेस आहे मेटाइस्ट्रस आणि डायइस्ट्रस असं जे सुरू असतं त्याचं. तर ओव्ह्युलेशन केल्यानंतर याच्यामध्ये काय केलं तर मल्टिपल वेळा त्या ॲनिमलला ओव्ह्युलेट केलं जातं. कशाच्या साहाय्यानं? तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन, म्हणजे FSH आणि LH हे 2 हार्मोन लक्षात ठेवा. याच्या साहाय्यानं ॲनिमल्सला मल्टिपल वेळा ओव्ह्युलेट करावं लागतं. मल्टिपल एग आर फर्टिलाइज एम्ब्रियो इज कलेक्टेड 7th डे विदाउट एनी सर्जरी. काय केलं जातं? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन स्टिम्युलेट दी ओव्हरीज ऑफ दी सायकलिंग कॅटल टू इंड्यूस मल्टिपल ओव्ह्युलेशन. इंड्यूस करणे म्हणजे काय? प्रोत्साहित करणे, उत्तेजित करणे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग, त्याचं हार्मोनचं नावच आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग, उत्तेजित करणारा हार्मोन. काय करतं? ॲनिमल्सला सेव्हरल वेळा त्या ठिकाणी मल्टिपल वेळा ओव्ह्युलेशन करायला भाग पाडलं जातं. आणि ते सगळे जेव्हा ओव्ह्युलेट झाल्यानंतर जे ओवा आहेत ॲनिमलचे, ते ओवा सर्जिकल मेथडने किंवा नॉन सर्जिकल मेथडने ॲनिमलच्या युटेरसमधून कलेक्ट केले जातात आणि ते लॅबोरेटरीमध्ये आणून त्या ठिकाणी चेक केले जातात, कुठले फर्टाईल आहेत, चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या ॲनिमल्समध्ये फर्टिलाइज सुद्धा केले जातात किंवा वेगवेगळ्या रिसिपियंट ॲनिमलमध्ये ते ट्रान्सफर केले जातात. द ॲनिमल इज आर्टिफिशियली इन्सिमिनेटेड अँड मल्टिपल एग्स आर फर्टिलायझड. सेव्हरल एग्स एका वेळेस फर्टिलाइज होतात आणि मग आफ्टर 7 days द एम्ब्रियोज आर कलेक्टेड अँड फ्रोझन टू ट्रान्सफर लेटर ऑर दे मे अल्सो बी ट्रान्सफर्ड ॲज फ्रेश एम्ब्रियोज. एक तर फ्रोझन पण करू शकतो आपण किंवा डायरेक्ट सुद्धा ट्रान्सफर करू शकतो. चित्रामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी बघा, सुपर ओव्ह्युलेशन ऑफ डोनर विथ गोनॅडोट्रॉपिन्स हार्मोन. गोनॅडोट्रॉपिन्स हार्मोन म्हणजे कुठला? तो FSH. हे सेव्हरल टाइम्स ॲनिमल्सला मल्टिपल वेळा ओव्ह्युलेशन केलं जातं. मग इथं एम्ब्रियो कलेक्ट केले जातात. इथून हे बघतोय आपण कलेक्ट केले जातात. इथं चेक करतायत की बाबा ते एम्ब्रियो चांगल्या कंडिशनमध्ये आहेत का आणि वेगवेगळ्या रिसिपियंट ॲनिमलमध्ये ट्रान्सफर केले जातात. मग ह्यानं काय होतं की एकाच काऊसारखे एका काऊपासून आपण 10-15 जेवढी पण वासरे आहेत तेवढी जन्माला घालू शकतो. वेगवेगळ्या काऊमध्ये ते ॲज इट इज एम्ब्रियो ट्रान्सफर करायचे. जे ॲनिमल गुड कंडिशनमध्ये आहेत त्यांच्यामध्ये ते एम्ब्रियो ट्रान्सफर करायचे. त्यांच्या पोटामध्ये तो गर्भ तयार होता. आपल्याला तो पिक्चर माहिती आहे सगळ्यांना, तो मिमी त्या पद्धतीची कंडिशन आहे सरोगसी सारखी. देन आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या माध्यमातून पहिलं जे काफ जन्माला आलं होतं ते आपण पाहिलं की डॉक्टर संपत कुमार यांनी पॅलेस डेअरी फार्म म्हैसूर येथे जेव्हा रिसर्च केला तेव्हा फर्स्ट काफ बॉर्न थ्रू आर्टिफिशियल इन्सेमिनेशन दॅट इज म्हैसूरला. त्यानंतर फर्स्ट काफ बफेलोमध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या माध्यमातून जन्माला जे आलं ते कुठं? तर अलाहाबाद ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट, उत्तर प्रदेश इन 1942. अलाहाबाद ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट, उत्तर प्रदेशमध्ये बफेलोमध्ये फर्स्ट काफ जे आहे त्या ठिकाणी काय झालं? जन्माला आलेलं आहे. आणि एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून बफेलोमध्ये, बघा मी काय सांगतोय, एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून बफेलोमध्ये जे काफ पहिल्यांदा जन्माला आलं ते आहे साबरमती आश्रम गौशाळा, बिदेज, गुजरातमध्ये येते. ओके. देन प्रथम नावाचं एक बफेलो काफ आहे जे इन विट्रो फर्टिलायझेशन टेक्निकनं जन्माला आलं होतं. काय म्हटलेलं आहे? द फर्स्ट एव्हर बफेलो काफ born following in vitro fertilization, that is IVF, of oocyte and subsequent embryo transfer has been reported at the NDRI Karnal. The buffalo oocyte was harvested from slaughterhouse ovaries and fertilized in vitro in the laboratory. Then the embryo thus produced was transferred at suitable prepared recipient in the first week of January 1990. The calf born with
अ बर्थ वेट ऑफ 38 kg वॉज नेम प्रथम. मग जर प्रश्न विचारला की फर्स्ट IVF काप जर बफेलोचं जन्माला आलं आहे त्याचं नाव काय होतं, तर ते प्रथम नाव होतं, त्याचं नावच प्रथम होतं बफेलोमध्ये. ओके, IVF मेथडनं. आता काल आपण कॅटलचे काय ब्रीड पाहिले होते मराठी माध्यमातून, आज कॅटलचे पण पाहणार, पण बफेलोचे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. बफेलोचे ब्रीड टोटल जे रजिस्टर आहेत 21 आहेत. आतापर्यंत 20 आपल्याला माहित होते बफेलोचे ब्रीड, आता 21 आहेत. काल पण 21 सांगितलं कारण नवीन एक ब्रीड आसाममध्ये ओरिजिन ज्याचं आहे माना, नवीन एकदम जानेवारीमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कोणी रजिस्ट्रेशन केलं तर ते NBAGR दॅट इज ॲनिमल ब्युरो, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसर्च. कुठं आहे ते रिसोर्सेस, कुठं आहे ते कर्नाल हरियाणामध्ये आहे. यांनी नवीन ब्रीड रजिस्टर करून घेतलेलं आहे. हे 21 ब्रीड आहे टोटल. इथं दिलंय बघा माना, आसाममध्ये ज्याचं ओरिजिन आहे असं नवीन बफेलोचं ब्रीड रजिस्टर झालेलं आहे. त्यानंतर आता आपण बघूया, पहिलं ब्रीड आहे मुरा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुराचं ओरिजिन हरियाणा आहे, रोहतक डिस्ट्रिक्ट आहे. ज्याचं जेट ब्लॅक कलर बॉडी असते, टाईटली कर्ल हॉर्न असतात, मॅसिव्ह बॉडी आहे आणि भारतामधलं नव्हे तर जगामधलं सगळ्यात मॅजेस्टिक ब्रीड जे आहे हे बफेलोचं ब्रीड आहे, ज्याला ब्लॅक गोल्ड ऑफ बफेलो. भारतामधलं म्हशींमध्ये काळं सोनं ज्याला म्हणतात ते आहे भारतामधलं. महाराष्ट्रामध्ये असेल तर पंढरपुरीला म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. तर हे जे आहे बफेलोचं ब्रीड आहे मुरा. जेट ब्लॅक कलर बॉडी आहे, टाईटली कर्ल हॉर्न्स आहेत आणि पूर्ण बॉडी एकदम काळीकिट्ट अशा पद्धतीने असणार हे ॲनिमल आहे. जास्त प्रमाणात दूध देणार, हायेस्ट मिल्क प्रोड्युसिंग ब्रीड इन इंडिया इन बफेलो असं म्हणून याचा उल्लेख केला जातो. याच्यामध्ये जास्त आपल्याला वेळ घालवण्याची गरज नाही. दुसरं जे ब्रीड आहे ते आहे सुरती, ज्याची सिकल शेप हॉर्न असतात, ग्रेइश कलरची सिल्वर ग्रे कलरची बॉडी असते किंवा रस्टी ब्राऊन कलरची बॉडी आहे. बघा इथं दिलंय रस्टी ब्राऊन किंवा सिल्वर ग्रे कलरची बॉडी आहे. सिकल शेप म्हणजे विळ्याच्या आकाराची त्याची शिंग असतात आणि त्याची बॉडी जी आहे वेज शेप आहे, वेज शेप बॉडी आपल्या भादावरीची आहे. तर सिकल शेप हॉर्न आहेत. देन या ठिकाणी दुसरं जे ब्रीड आहे ते आहे जाफराबादी. हे हेविएस्ट ब्रीड ऑफ बफेलो इन इंडिया असं आहे. बफेलोमध्ये जेवढे पण ब्रीड्स आहेत त्यामध्ये सगळ्यात हेविएस्ट ब्रीड, हत्तीसारखं दिसणारं ब्रीड हे जे आहे जाफराबादी. त्याचे हॉर्न्स कसे आहेत, शिंग ड्रुपिंग्स हॉर्न आणि इन्क्लाइन्ड म्हणजे कानाच्या दिशेने लगेच वळालेली शिंगे आणि आतल्या बाजूला फिरलेली शिंगे जे आहेत ते ड्रुपिंग्स हॉर्न त्याला म्हणतात. स्लीपी आईज, झोपल्यासारखे दिसणारे त्याचे डोळे, ह्या पद्धतीचं हे ब्रीड आहे. ह्याचं कशासाठी तर मिल्क प्रोडक्शन पण फार चांगला आहे आणि फॅट पर्सेंटेज सुद्धा त्याच्यामध्ये फार जास्त आहे. कोअर्स क्वालिटीचा जो चारा आहे म्हणजे कमी दर्जाचा चारा तो खाऊन चांगल्या क्वालिटीचं दूध तयार करण्याचं काम हे ब्रीड करत असतं. शिवाय नेक्स्ट ब्रीड जे आहे ते आहे भादावरी. याचं ओरिजिन आहे उत्तर प्रदेश, इटावा डिस्ट्रिक्ट म्हणजे आग्रा रिजन. आग्र्याचा जो ताजमहल आहे त्या रिजन मध्ये असणार हे ब्रीड आहे. याचं कशी बॉडी आहे तर लाईट ऑर कॉपर कलर्ड याची बॉडी आहे, वेज शेप बॉडी आहे. हायेस्ट फॅट पर्सेंटेज जवळजवळ 12 ते 13% फॅट या ॲनिमलच्या दुधामध्ये असते. याचं ओरिजिन आहे इटावा उत्तर प्रदेश भादावरीचं. आता आपण पाहिलं जाफराबादीचं ओरिजिन गुजरात आहे. सुरतीचं ओरिजिन सुद्धा सुरत गुजरात बडोदरा जे आहे त्या भागामध्ये, बडोदा भागामध्ये त्या आहे ओरिजिन त्याचं. त्यानंतर नेक्स्ट ब्रीड आहे निली रावी. आपल्याला नद्यांची नावं माहित आहेत, रावी नदी, सतलज नदी वगैरे ते पंजाब आणि पाकिस्तानच्या बाउंड्रीवर त्याच भागामध्ये त्याच रिजनमध्ये हे ब्रीड ओरिजिनेटेड आहे. ओरिजिन त्याच ठिकाणी आहे. ओरिजिन सतलज व्हॅली इन फिरोजपूर डिस्ट्रिक्ट ऑफ पंजाब अँड इन सहिवाल डिस्ट्रिक्ट ऑफ पाकिस्तान. त्या ब्रीडचं नाव आहे निली रावी. पहिल्यांदा हे दोन वेगवेगळे ब्रीड होते, निली वेगळं आणि रावी वेगळं, पण त्यांचं जेनेटिक मेकअप जवळजवळ सेम असल्यामुळे आता एकच ब्रीड म्हणून कन्सिडर केलेलं आहे, रजिस्टर केलेलं आहे. याच्या शरीरावर 5 ठिकाणी व्हाईट स्पॉट असतात म्हणून त्याला पंचकल्याणी असं सुद्धा म्हणतात. बघा या ठिकाणी लिहिले पंचकल्याणी. चार पायावर 4 व्हाईट स्पॉट आणि डोक्यावर 1 व्हाईट स्पॉट म्हणून त्याला पंचकल्याणी म्हणतात. इथं दिले पंचकल्याणी. व्हाईट मार्किंग ऑन फोरहेड, फेस, मजल, लेग्स अँड टेल म्हणून याला काय म्हणतात पंचकल्याणी. डोळ्यामध्ये पांढरा टिपका दिसतोय बघा तुम्हाला त्या ठिकाणी असा डॉट असल्यासारखा, त्याला म्हणायचं वॉल आईज. काय म्हणायचं त्याला, वॉल म्हणजे भिंत, पण त्याच पद्धतीनं वॉल आईज असं त्याला म्हणायचं. नंतर नेक्स्ट ब्रीड आहे मेहसाना. ह्या ब्रीडचं ओरिजिन आहे गुजरात, मेहसाना रिजन ऑफ गुजरात. याचं ओरिजिनच मेहसाना आहे, गुजरातमध्ये असणारं. त्यानंतर हे ब्रीड कशासाठी फेमस आहे तर याचं
क्रॉसिंग करून हे नवीन ब्रीड डेव्हलप झाले, दोन वेगवेगळे ब्रीड. कुठले कुठले? एक आहे मुरा आणि दुसरा आहे सुरती. सुरती आणि मुरा या दोन ब्रीडचं क्रॉसिंग करून मेहसाना नावाचं ब्रीड तयार केलेलं आहे. फार जुन्या काळात क्रॉसिंग झाल्यामुळे ते नवीन ब्रीड म्हणूनच रजिस्टर केलेलं आहे, एक स्पेशल ब्रीड म्हणून रजिस्टर आहे. याचं वैशिष्ट्य काय? सगळ्यात लॉंगेस्ट लॅक्टेशन पिरियड, जास्त दिवस दूध देण्याचा कालावधी या ब्रीडचा असतो, हे याचं वैशिष्ट्य आहे. कोणाचं? मेहसानाचं. नेक्स्ट ब्रीड जे आहे पंढरपुरी. पंढरपुरी मगाशी मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जेवढे पण बफेलोचे ब्रीड आहेत त्यामध्ये काळं सोनं ज्या म्हशीला म्हटलं जातं ते आहे. का? तर याचं एक युनिक मिल्किंग बिहेवियर आहे आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती सुद्धा त्याची युनिक आहे. दर 13 ते 14 महिन्यांमध्ये हे ब्रीड काय करतं? आपल्याला एक काप प्रोड्यूस करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. म्हणजे हाय इफिशियन्सी, रिप्रोडक्टिव्ह इफिशियन्सी या ब्रीडची आहे पंढरपुरीची. त्याचा जो जे शिंग आहेत, नेसल बोन तो प्रॉमिनंट असतो. लॉंग त्याचे हॉर्न्स आहेत, शिंग बघा. दे आर इझिली आयडेंटिफाय देअर लॉंग हॉर्न्स. द मेजॉरिटी ऑफ द एनिमल्स आर ब्लॅक with white marking found on forehead, legs and switch tail. The Pandharpuri buffalo breed is famous for its high reproductive ability, producing a calf every 12 to 13 months. Average lactation period is 350 days. Near about 350 days. म्हणजे युनिक मिल्किंग बिहेवियर आहे. अशा पद्धतीनं हे पंढरपुरी ब्रीड फेमस आहे. लांब शिंग असतात. त्यानंतर नागपुरी हे सुद्धा एक महत्वाचं महाराष्ट्रामध्ये असणारं ब्रीड आहे, फेमस आहे. काय? तर नागपूर, अकोला, अमरावती रिजन मध्ये फेमस आहे. नागपूर बफेलो हॅज 4 डिस्टिंक्ट ट्रेन, दॅट इज पूर्णाथडी. हे एक नवीन ब्रीड म्हणून रजिस्टर झालेलं आहे बरं का आता, पूर्णाथडी. देन इलिशपुरी, गवळणी अँड नागपुरी. these are black colored animal with white patches on face, leg and tail, also called as Berari and Ilishpuri. The horns are sword shaped horns. तलवारी सारखे शिंग हे नागपुरीचे असतात. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की पंढरपुरीमध्ये लिहून येतात, तसं नाही. तलवारीच्या आकाराची शिंग हे नागपुरी बफेलो मध्ये असतात. टीट्स आर सिलेंड्रिकल इन शेप. नेक्स्ट ब्रीड आहे पूर्णाथडी. हे नवीन रजिस्टर झालेलं ब्रीड आहे. नवीन म्हणजे माना आसाम मध्ये झालेलं ब्रीड. त्याच्या अगोदरच्या मीटिंग मध्ये जे ब्रीड रजिस्टर झालं ते आहे पूर्णाथडी. याचं रिजन जे आहे विदर्भ रिजन, अकोला, अमरावती रिजन मध्ये ब्रीड आहे. व्हाईटिश कलरची बॉडी आहे आणि याचं जे काफ असतं जन्माला आलेलं नुकतंच काफ, हे जवळजवळ पांढरं दिसतं आपल्याला, म्हणजे पांढऱ्या रंगाचं असतं. त्याच्यामध्ये ब्राउनिश कलर किंवा कॉपर कलर डेव्हलप झालेला नसतो. अशा पद्धतीचं ह्या ब्रीडचं एक वैशिष्ट्य आहे. देन नेक्स्ट आहे मराठवाडी ब्रीड. ह्या ब्रीडचं वैशिष्ट्य काय? तर हीट टॉलरंट ॲबिलिटी ह्या ब्रीडची जबरदस्त आहे. मराठवाडा रिजन मध्ये आपल्याला माहिती आहे उष्णता तर असतेच, पण हे ब्रीड त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं तग धरून राहतं. हीट टॉलरंट ॲबिलिटी चांगली आहे आणि कोरस क्वालिटीचा जो चारा आहे, कमी दर्जाचा चारा आहे, तो खाऊन चांगल्या पद्धतीचं दूध देण्याचं काम त्या ठिकाणी मराठवाडी ब्रीड ऑफ बफेलो करत असतं. नेक्स्ट आहे टोडा ब्रीड. याचं वैशिष्ट्य काय? तर हे तमिळनाडू रिजन मध्ये आढळणारा ब्रीड आहे. टायगर सोबत किंवा हिंस्र आणि ॲनिमल सोबत या ठिकाणी फाईट करू शकतं. गळ्याच्या भोवती जो पट्टा दिसतोय हा व्हाईट कलरचं मार्किंग, त्याला म्हणायचं शेवरॉन मार्किंग्स. हे बघायचं दिलंय, शेवरॉन मार्किंग्स. या ठिकाणी शेवरॉन मार्किंग्स असणार हे ब्रीड आहे, फेमस आहे त्यासाठी, म्हणून हे फक्त मी त्याचा उल्लेख केलेला आहे. नेक्स्ट आहे कॅटलचे ब्रीड्स. देर आर 5 ब्रीड्स फॉर मिल्क पर्पज. कुठले कुठले? काल सांगितले, सहिवाल, रेड सिंधी, गीर, देन थारपारकर आणि राठी. हे 5 ब्रीड जे आहेत ते मिल्क पर्पज आहेत. टोटल रजिस्टर ब्रीड किती आहेत कॅटलचे? 53. आणि एक आहे सिंथेटिक ब्रीड. कुठलं? तर आपण पुढे पाहूया. फ्राइजवाल नाव आहे त्याचं, सिंथेटिक ब्रीड म्हणून नवीन रजिस्टर झालेलं ब्रीड आहे. सहिवालचं ओरिजिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मोंटगोमेरी डिस्ट्रिक्ट ऑफ पाकिस्तान आहे. त्याला लोला, तेली, मुलतानी किंवा हे एवढे सगळ्या नावाने त्याला आपण, लंबी बार या एवढ्या नावाने त्याला ओळखलं जातं. त्याची शिंग कशी आहेत? छोटे आहेत. स्टम्पी हॉर्न आहेत. स्टम्पी हॉर्न हे काल सांगायचं राहिलं होतं, म्हणून त्याला लोला असं म्हणतात. म्हणजे लूज हॉर्न आणि लूज स्किन हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पातळ त्वचा असते. माहोगनी कलरचं ॲनिमल आहे. एक नंबरचं मिल्क प्रोड्युसिंग इंडिजिनस ब्रीड आहे. देशी गायींमध्ये सगळ्यात जास्त दूध देणारं ब्रीड कोणतं? तर सहिवाल आहे. हे त्यासाठी फेमस आहे. नेक्स्ट आहे गीर. रेड सिंधी पण आहे पुढं, ते सुद्धा तसंच फेमस आहे. गीर आता घेतलेलं आपण गुजरातमध्ये याचं ओरिजिन आहे. गीर फॉरेस्ट काल पाहिलं, सौराष्ट्र रिजन वगैरे वगैरे त्याचं मेन उगम स्थान आहे. लॉंग पेंड्युलस टायनी कर लाईक त्याचे इयर्स आहेत. बल्जिंग फोरेड आहे. हाफ मून लाईक ॲपियरन्स त्याची शिंग आहेत. हाफ मून अर्ध चंद्राकृती त्याची शिंग आहेत. देन
लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ, दीर्घकाळ दूध देण्याचा कालावधी आहे गीरचा, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. हाय डिसीज रेजिस्टंट पॉवर, डिसीज रेजिस्टंट पॉवर सुद्धा चांगली आहे. हॉर्न स्पेशली हाफ मून लाईक अपीअरन्स, इथं म्हटलंय बघा हाफ मून लाईक. लॉंग अँड पेंड्युलस इयर्स फोल्डेड लाईक ए लीफ, कानं जे आहेत त्याचे ते लीफ सारखे असतात एकदम असे, आणि त्याचा नॉच असतो इथे दिसतं चित्रामध्ये आपल्याला. नेक्स्ट आहे ब्रीड, हे काल मी उल्लेख केला होता की बाबा आपल्या भारतामधून भावनगर जे गुजरातमध्ये आहे तिथल्या महाराजांनी काय केलं होतं की जे ब्राझीलचे फार्मर आहेत त्यांना कृष्णा नावाचा हा वळू त्या ठिकाणी गिफ्ट म्हणून दिला, आणि त्यांनी त्यांच्या देशामध्ये याचा क्रॉस ब्रीडिंगसाठी वापर केला, आणि त्यांना भरपूर चांगला फायदा झाला. तिथल्या ब्रीड्समध्ये एकदम चांगल्या पद्धतीची उत्क्रांती झाली. ते म्हणतात की जेवढे आता ब्राझीलमध्ये कॅटल पॉप्युलेशन आहे त्यातल्या 50% ब्रीड्समध्ये किंवा त्याच्याहून अधिक जास्त ब्रीडमध्ये ह्या कृष्णाचे जीन त्यांना आढळतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट जे आहे राठी नावाचं ब्रीड आहे, मिल्च पर्पज आहे. त्याची स्किन बघा एकदम लूज आहे, पण याच्यामध्ये 4 ब्रीडचं ब्लड मिक्सचर आहे. कुठलं कुठलं? सहिवाल, रेड सिंधी, थारपारकर आणि धन्नी. धन्नी ब्रीड जे आहे ते पाकिस्तानचं बरं का. तर ह्या 4 ब्रीडचं ब्लड याच्यामध्ये आहे किंवा मिक्सचर आहे असं म्हटलं जातं, आणि हे दिसायला पण तसंच दिसते बघा. रेड सिंधी आणि सहिवाल सारखं मिक्सचर मध्ये दिसतंय. हे खाली गिर सारखे पॅचेस असणार हे ब्रीड दिसतंय. राठी हे मिल्क पर्पज असणारं ब्रीड आहे, आणि याचा वाळवंटामधल्या एकदम उष्ण अशा हीट जास्त ज्या ठिकाणी उष्णता ज्या ठिकाणी असते अशा एरियामध्ये तग धरून राहण्याची याची ॲबिलिटी आहे. थारपारकर हे ब्रीड आहे. रेड सिंधी मला वाटतं स्किप झालं काय की रेड सिंधीचं ओरिजिन आहे कराची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जास्त रेड डार्क कलरची बॉडी असते त्याची, आणि मिल्क प्रोडक्शनच्या बाबतीत त्याचा सहिवाल नंतर नंबर लागतो, आणि 3 नंबरला गिरचा नंबर लागतो. असो, तर थारपारकर जे आहे ह्याचं ओरिजिन आहे गुजरात आणि राजस्थान. हे काही नोट्समध्ये ड्युअल पर्पज म्हणून सुद्धा कन्सिडर केलेलं आहे, काही नोट्समध्ये मिल्क पर्पज. आपण त्याचा मिल्क पर्पज म्हणून अभ्यास करणार आहोत. थारपारकरची वेगवेगळी नावं काय आहेत? तर ग्रे सिंधी, व्हाईट सिंधी किंवा थारी असं त्याची वेगवेगळी नावं आहेत. याचा वापर ह्या ब्रीडचा थारपारकरचा HF सोबत क्रॉस करून करण फ्राईज नावाचं एक ब्रीड त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. करण फ्राईज, करणचा अर्थ म्हणजे काय? तर ते कर्नाल, हरियाणामध्ये जे कर्नाल आहे तिथं NDRI आहे, त्यांनी या ब्रीडचा त्या ठिकाणी काय केलं? डेव्हलप केलेला आहे. देन मगाशी मी सांगितलं की एक सिंथेटिक ब्रीड नवीन रजिस्टर झालेला आहे, ज्याला आपण सिंथेटिक ब्रीड म्हणजे काय? तर वेगवेगळे ब्रीड त्यांचं क्रॉसिंग करून एक नवीन वेगळंच ब्रीड, ज्याच्यामध्ये स्पेसिफिक सांगता येत नाही की याच एका ब्रीडचं जेनेटिक मेकअप आहे, अशा पद्धतीचं ब्रीड जे आहे हे फ्राईजवाल नावाचं एक ब्रीड त्या ठिकाणी रजिस्टर झालेलं आहे, ज्याचं ओरिजिन आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. कारण त्या भागामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. नॉर्थ इंडियामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड हे 2 राज्य लक्षात ठेवा. नाव आहे फ्राईजवाल. आता ह्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल कोणत्या कोणत्या ब्रीडचा याच्यामध्ये वापर झालेला आहे. फ्राईज फॉर HF आणि वाल, फ्राईजवाल अशा पद्धतीने हे जे ब्रीड आहे डेव्हलप झालेलं आहे. फ्राईजवाल इज अ सिंथेटिक डेअरी कॅटल विथ सहिवाल 37.5%. त्याचा जेनेटिक मेकअप दिलाय त्यांनी 37.5 अँड होल्स्टीन फ्रिजियन 62.5. दोन्हीची बेरीज केली तर 100 मिळेल आपल्याला. इनहेरिटन्स डेव्हलप बाय ICAR. कुणी डेव्हलप केलंय हे महत्वाचं आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटल, मीरठ आहे उत्तर प्रदेशमध्ये. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटल म्हणजे गायींचं संशोधन केंद्र कुठं आहे? तर मीरठमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये. त्यांनी हे ब्रीड मग आता लगेच तुम्हाला थोडंसं एक सांगतो आणखी याच्यामध्ये वेगळं. जर सेंट्रल इन्स्टिट्यूट रिसर्च ऑन कॅटल मीरठमध्ये आहे तर तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलोचं रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नाही सांगितलं तरी आपण लगेच लेक्चर संपताना तुम्ही मला आठवण करून द्या, आपण त्या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन लक्षात आला का? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो कुठं आहे? ओके, तर हे सिंथेटिक ब्रीड जे आहे सैवाल, इकडे वळूया परत आपण. सिंथेटिक ब्रीड फ्राईजवाल. दिस ब्रीड इज acclimatized टू ॲग्रोक्लायमॅटिक रिजन ऑफ दी कंट्री. चांगल्या पद्धतीनं ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन जी भारताची आहे त्या ठिकाणी वेल अडॉप्टेड हे ब्रीड आहे. व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर दिलं आहे कमेंटमध्ये की सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो हे हिसारमध्ये आहे. व्हेरी गुड, थँक्यू. नेक्स्ट जे आहे बघा वृंदावनी हे सुद्धा एक क्रॉसब्रीड कॅटल आहे. याच्यामध्ये वेगवेगळे ब्रीड वापरले, जवळजवळ 3 ते 4 ब्रीड याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. कोणतं
IVRI डेव्हलप केलेला ब्रीड आहे. IVRI म्हणजे इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. यांनी कुठलं ब्रीड वापरलं याच्यामध्ये? होल्स्टीन फ्रिजन म्हणजे यशव, त्यानंतर ब्राऊन स्विस आणि जर्सी. हे कोणासोबत क्रॉस केले? हे 3 ब्रीड हरियाणा, जे इंडिजिनस ब्रीड आहे हरियाणा, याच्यासोबत क्रॉस करून वृंदावनी नावाचं ब्रीड डेव्हलप केलेलं आहे. हरियाणाचं काल मी एक वैशिष्ट्य सांगितले बघा. काय वैशिष्ट्य सांगितलं हरियाणा ब्रीडचं? तर हे हरियाणा ब्रीड नंबर 1 ड्युअल पर्पज ब्रीड आहे. ड्युअल पर्पज मध्ये 1 नंबरचं ब्रीड आहे हरियाणा. ओके, तर हे फुले त्रिवेणीचं पण सांगतो तुम्हाला, काल सांगता राहून गेलो होतं. फुले त्रिवेणी हे जे आपलं ब्रीड जे आहे याच्यामध्ये 3 वेगवेगळे ब्रीड वापरलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एचएफ आहे, गीर आहे, एचएफ नंतर जर्सी आहे आणि गीर आहे. तर गीर आणि जर्सीचा पहिल्यांदा क्रॉस केला, नीट आहे का? गीर आणि जर्सीचा क्रॉस केला, जी F1 प्रोजेनी मिळाली, F1, त्या F1 ला डायरेक्ट क्रॉस केला एचएफचा. मग याच्यामध्ये जेनेटिक मेकअप किंवा साध्या भाषेत त्याला म्हणतात ब्लड, रक्त. याची जेनेटिक मेकअप कसा तयार झाला? 50-25-25. 50-25-25 म्हणजे याच्यामध्ये एचएफचा 50% वाटा आहे, एचएफचा 50% आहे, 25% गीरचा आहे आणि 25% जर्सीचा आहे. एचएफ कशासाठी वापरलं होतं? हाय मिल्क प्रोडक्शनसाठी. जर्सी कशासाठी वापरलं? हाय फॅट पर्सेंटेज साठी, कारण जर्सीमध्ये फॅट जे आहे ते जास्त असतं दुधामध्ये, 5% पेक्षा जास्त. आणि गीर जे आहे ते कशासाठी वापरलं? तर डिसीज रेजिस्टंट पॉवर साठी. आणि ह्याला जे नाव दिलंय फुले त्रिवेणी, हे कुणी दिलं? डॉक्टर नागाशंकर, हे एक बँगलोरचे साऊथचे सायंटिस्ट होते, त्यांनी याला हे नाव दिलेलं आहे फुले त्रिवेणी. बघा, वेगळं काहीतरी ऐकायला भेटलं असेल तुम्हाला आज कदाचित, ज्यांना माहित होतं त्यांचं आहे. ठीक आहे, चला. तर वृंदावनी IVRI डेव्हलप केलेलं ब्रीड आहे. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स वृंदावनीचे कसे आहेत? तर इट इज अ प्रिडॉमिनंटली ब्राउन कोट कलर, then sometimes can be black, white and beige color also seen. इथं म्हटलं beige color. They have a well proportionate head with a prominent pole and concave forehead. फुगीर डोकं आहे थोडंसं. And medium sized ears and broad level hip bone. The udder is typically tough shaped. udder जो आहे तो टफ शेप्ड आहे. त्याचं जे अडर, कास कशी आहे? टफ शेप्ड आहे. कोणाची? वृंदावनी कॅटलची म्हटलेलं आहे. आता कॅटल ब्रीड पण ड्युअल पर्पज, ते पण थोडेच मोजकेच घेतलेले आहेत, जास्त लेंदी आजचं लेक्चर होऊ देणार नाही. बघा, हरियाणा हे 1 नंबरचं ड्युअल पर्पज ब्रीड आहे. त्याच्यामध्ये त्याची जी स्कल आहे कॉफिन शेप आहे. बॉडी कशी आहे? तर व्हाईटिश कलरची मोस्टली असते. आणि जे एक्स्ट्रीमिटीज आहेत म्हणजे वशिंड, ज्याला आपण हम्प म्हणतो, किंवा गळ्याच्या भागचा कलर किंवा पाठीमागचा इंग्युनल रिजनचा भाग, या ठिकाणी डार्कर कलर आलेला असतो. कशामुळे? तर ते क्लायमेटिक कंडिशन म्हणा किंवा हार्मोनल चेंजेसमुळे त्या ठिकाणी डार्कर कलर आलेला असतो. ज्या फिमेल आहेत ते एकदम व्हाईटिश कलरचे असतात. मेल जे आहे ते थोडेसे व्हाईटिश टू ग्रे कलरचे असतात. कोणामध्ये? हरियाणामध्ये. दुसरं काय सांगितलं? कॉफिन शेप स्कल, म्हणजे डोक्याची जी कवटी आहे ती कॉफिन सारखी असते. कॉफिन सगळ्यांना सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट सांगण्याची गरज नाही. देन नेवल फ्लॅप इज अब्सेंट. नेवल फ्लॅप म्हणजे बेंबीच्या इथं जी स्किन असते ही जी आहे या हरियाणामध्ये अब्सेंट असते, म्हणजे लूज स्किन बेंबीच्या तिथे नसते. देन नेक्स्ट ब्रीड आहे कंक्रेज. हे 2 नंबरचं ड्युअल पर्पज ब्रीड आहे. हरियाणा नंतर याचाच नंबर लागतो. दूध उत्पादन पण चांगलं आहे, ओढ कामासाठी पण चांगलं आहे. कांक्रेज म्हटलं की आपल्याला दिसतं गुजरात त्याचं ओरिजिन आहे, राजस्थान त्याचं ओरिजिन आहे. त्याची सवाई चाल आहे. सवाई चाल म्हणजे चालण्याची ढब त्याची वेगळी आहे. त्याची शिंग मोठी आहेत. लायर शेप, लायर हे एक तंतुवाद्य याच्यासारखंच असतं, इथं त्याला तारा असतात अशा मध्ये मध्ये. बाहेरच्या देशामधलं वाद्य आहे त्यामुळे आपल्याला जास्त त्याच्याबद्दल माहिती नाही, पण लायर शेप तंतुवाद्यासारखं याची शिंग आहेत, सवाई चाल आहे. कांक्रेज हे थोडंसं रागीट असणारं ब्रीड आहे. देन त्याची पेक्युलर गेट आहे. बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड नेक्स्ट टू हरियाणा. रेजिस्टंट टू टिक, फ्युअर, हीट स्ट्रेस एक्सेट्रा. दीज आर दी पेक्युलर फीचर्स ऑफ दिस ब्रीड. देन देवनी ब्रीड फ्रॉम महाराष्ट्र. या देवनीमध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे गीर सोबत क्रॉस करून तयार झालेलं ब्रीड आहे, म्हणून तसं दिसतं बघा. थोडंसं त्याचं डोकं पण फुगीर आहे. पॅच कलरची बॉडी आहे त्याची ह्या देवनीची. त्याच्यामध्ये 3 स्ट्रेन आहेत, बालंक्या, वानेर आणि शेवरा. स्पॉटेड कलरची बॉडी आहे. चांगल्या पद्धतीचं दूध. काही नोट्स मध्ये असा पण उल्लेख तुम्ही वाचला असेल की देवनी जे ब्रीड आहे ते मिल्क पर्पज साठी आहे, पण तसं नाही मित्रांनो. हे ड्युअल पर्पज ब्रीड आहे, कारण ओढ कामासाठी याचा चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. देन नेक्स्ट आहे गवळाव. आता हे गवळाव जे ब्रीड आहे ते ॲजिलिटीसाठी फेमस आहे. ॲजिलिटी म्हणजे काय? चपळ. काही ठिकाणी शर्यत वगैरे केली जाते, त्यामध्ये सुद्धा या ब्रीडचा वापर केला जातो. काही हम्पच्या रिजनला, नेकच्या रिजनला ग्रे कलर दिसतोय. हे दिसायला कोणासारखं दिसतं? जे साऊथ मधलं जे ब्रीड आहे ओंगल,
त्या ओंगल ब्रीड सारखं दिसतं हे ब्रीड. कोणतं? गवळाव. फक्त गवळाव थोडंसं आकारानं लहान आहे, ओंगल आकारानं मोठं आहे. आणि अजून काय वैशिष्ट्य याच्यामध्ये, याचे जे डोळे आहेत गवलावचे जे डोळे आहेत ते अल्मंड शेप असतात. अल्मंड शेप हे तर दिले बघा, बदामासारखे याचे डोळे असतात, अल्मंड शेप. अशा पद्धतीचं याचं वैशिष्ट्य आहे. ट्रॉटिंग याची चालण्याची एक त्याची चालण्याची ढब आहे, त्याला ट्रॉटिंग म्हणतात. आणि ॲजिलिटीसाठी हे ब्रीड फेमस आहे, म्हणजे चपळ आहे थोडक्यात. देन ओंगल बघा, ओंगल हे गवळाव सारखंच दिसतंय, फक्त थोडंसं आकारानं मोठं आहे. ओंगल हे ब्युटिफुल ब्रीड म्हणून फेमस आहे. शिवाय हे एक बाहेरच्या देशामध्ये बीफ पर्पज साठी वापरलं जातं. बीफ पर्पज म्हणून हे ब्रीड फेमस आहे. ओंगलचं ओरिजिन आहे आंध्र प्रदेश. ड्युअल पर्पज ब्रीड आहे. मॅजेस्टिक गेट आहे. याची सुद्धा चालण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्याच्या ज्या आय लॅशेस आहेत डोळ्याच्या त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. देन या ब्रीडला दुसरं नाव नेल्लोर सुद्धा असं म्हणतात. आणि दिसायला सुद्धा हे ब्रीड अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं हे ब्रीड आहे. देन नेक्स्ट मगाशी मी तुम्हाला सांगितलं पुंगनूर, आंध्र प्रदेशमध्ये ओरिजिन असणारं छोटं ब्रीड आहे पुंगनूर, जे की सध्या वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. कारण काय होतंय, ते लोक म्हणजे इतकं लहान आहे की घरामध्ये पण घेऊन बसतात. आणि त्याचं इनब्रीडिंग जास्तीत जास्त इनब्रीडिंग करून काय झालं, आपण ज्याला म्हणतो इनब्रीडिंग डिप्रेशन, की रिड्युस्ड बॉडी वेट, रिड्युस्ड डिसीज रेजिस्टंट पॉवर, रिड्युस्ड विगर, म्हणून जास्त इनब्रीडिंग करत नाहीत. पण ते या ब्रीडला पर्याय नाही. लोकांना काय मजा वाटते काय माहिती. आणि हे ब्रीड त्यांच्यामुळेच, ह्या असल्या चुकांमुळेच हे ब्रीड आता वर्ज ऑफ एक्सटिंक्शनवर आलेलं आहे. पुंगनूर आंध्र प्रदेशमध्ये असणारं ब्रीड आहे. हे ड्युअल पर्पज ब्रीड आहे. एक प्रकारचं लाईट वर्कसाठी हे ब्रीड वापरलं जातं, टांगा वगैरे ओढण्यासाठी. तर उल्लेख आहे बघा कुठेतरी, कार्ट लाईक्स टोंगाज फॉर स्पेशल रेसेस, यासाठी हे ब्रीड वापरलं जातं. यानंतर एक ब्रीड आहे, त्याचा मगाशी पण उल्लेख केला होता, त्याचं नाव आहे वेचूर फ्रॉम केरला. केरलामध्ये त्याचं ओरिजिन आहे, जे जगातलं सगळ्यात छोटं ब्रीड आहे. बघा, हे पुंगनूर जर एवढं लहान आहे, त्याच्यापेक्षा वेचूर किती लहान असेल. त्याचं पण असंच लोकांनी करून ठेवलेलं आहे. नेक्स्ट आता ब्रीड तयार या ठिकाणी आहेत, ते आहेत ड्राफ्ट पर्पज किंवा ड्रॉट पर्पज. परत एकदा मी चालू लेक्चरमध्ये सांगतोय की आपलं जे हे लेक्चर आहे हे कृषी सेवकच्या उद्देशाने नाहीये, कारण अॅनिमल हजबंड्रीचा सिलेबसमध्ये उल्लेख नाही. पण विद्यापीठ भरतीसाठी आपण याचा काय करत आहोत, अभ्यास करत आहोत. विद्यार्थ्यांची मागणी आहे म्हणून हे लेक्चर आपण फास्ट ट्रॅकवर घेतोय, डेमो लेक्चर. ओके. तर अमृतमहल हे जे ब्रीड आहे हे कर्नाटकमध्ये ओरिजिन असणार ब्रीड आहे. याच्यापासूनच आपलं खिलार, याच्यापासून आणि हळलीकर ह्या नावा ब्रीड पासून आपलं खिलार जे आहे महाराष्ट्राचं हे ओरिजिन आहे. एक नंबरचं ड्रॉट पर्पज ब्रीड आहे, म्हणजे अत्यंत कमी उष्णकटिबंध एरिया, त्यानंतर कमी क्वालिटीचा चारा, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये तग धरून राहणारं ब्रीड, ज्याला आपण काय म्हणतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहणारं हे ब्रीड आहे अमृतमहल. अमृत म्हणजे काल त्यांनी सांगितलं दूध, आणि महल म्हणजे काय तर घर, दुधाचं घर, असं ह्या ब्रीडला तिकडं त्या ठिकाणी म्हटलं. तर म्हैसूरच्या राजे महाराजांनी ह्या ब्रीड चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलेला आहे. ग्रे कलरची बॉडी आहे. याचे जे नर असतात, म्हणजे याच्यातले ते वळू जे आहेत, बैल, बुलक्स, तर ते कशासाठी वापरले जातात, ट्रान्सपोर्टच्या कामासाठी, ऊस वाहतुकीसाठी हे ब्रीड वापरलं जातं. त्यानंतर खिलार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. याचे 4 स्ट्रेन आहेत. एक मसवड खिलार आहे, आटपाडी खिलार आहे, नकली खिलार आहे, तापी खिलार आहे. आता हे सांगायची गरज नाही, मसवड खिलार जे आहे ते सातारा सांगलीमध्ये असतं. आटपाडी खिलार मसवड खिलार जे आहे ते सातारा आणि सोलापूरमध्ये असतं. आटपाडी खिलार सांगलीमध्ये असतं. नकली खिलार हे खानदेश रिजनमध्ये आहे. तापी खिलार खानदेश रिजनमध्ये आहे. नकली खिलार ऍडजॉइनिंग रिजनमध्ये आहे. त्यानंतर हे जे खिलार आहे याला नॉर्थ वेस्टर्न श्रीलंकामध्ये काय केलेलं आहे, एक्सपोर्ट करून घेतलेलं आहे. त्या लोकांनी इकडून तिथं नेलं आणि काय केलं, तिथलं जे ब्रीड आहे सिंहाला नावाचं, श्रीलंकेमध्ये असणारं सिंहाला नावाचं एक ब्रीड आहे, त्या ब्रीड सोबत या खिलारचा क्रॉस केला, जेणेकरून तिथलं ब्रीड जे आहे ते इम्प्रूव्ह होईल, त्याचा जेनेटिक मेकअप थोडासा डेव्हलप होईल. फास्ट पेसिंगसाठी हे ब्रीड फेमस आहे, म्हणजे रेससाठी. याच्यातलं जे काळ्या नक्कीचं खिलार जे असतं, टणक नक्कीचं, तर ते जास्त मागणी असते त्याला, ते रनिंगसाठी वगैरे फेमस असतं. त्यानंतर नेक्स्ट ब्रीड आहे डांगी. दॅट इज आपल्याला माहिती आहे याची ऑइली स्किन आहे. अकोले पावसाचा जो रिजन आहे, आपल्याला माहिती आहे अहमदनगरचा अहिल्यानगरचा जो भाग आहे, तर त्यातलं अकोले वगैरे जे रिजन आहे त्या ठिकाणी हे ब्रीड आपल्याला पाहायला मिळतं. गुजरातचा ऍडजॉइनिंग भाग जो आहे त्या ठिकाणी ब्रीड आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऑइली स्किन आहे, जास्त पावसाच्या भागामध्ये तग धरून राहतं, त्याच्या शरीरामध्ये पाणी मुरत नाही, अंगावरून लगेच वाहून जातं. अशा ठिकाणी हे ब्रीड ड्राफ्ट पर्पज, आणि त्या ठिकाणी हे ब्रीड शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा एक सहारा आहे दूध देण्यासाठी. नेक्स्ट काय, तर रेड कंदारी. अति उष्णता असणाऱ्या भागामध्ये तग धरून राहतं,
कमी क्वालिटीचा दर्जाचा चारा खातं आणि शेतकऱ्यांना दूध देऊन त्यांचा उदरनिर्वाह चालवतं, म्हणून हे ब्रीड रेड कंधारी नांदेड रिजन वगैरे लातूर रिजन मध्ये फेमस आहे. तिथले जे राजा होते त्या रिजनचे, त्यांनी हे ब्रीड चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलं, त्याचं संगोपन केलं आणि वाढवलेलं आहे. त्यानंतर कोकण कपिला, हे ब्रीड कोकणामध्ये एक तर दुधासाठी वापरतच नाहीत, पण त्या ब्रीडला बघा, त्याच्याकडे बघितलं तरी आपल्या लक्षात येते किती दिसायला सुद्धा देखणं ब्रीड आहे कोकण कपिला. हे ब्रीड खास करून ते लोक काऊ डंग साठी वापरतात. म्हणतात फक्त शेण भेटलं आणि थोडं एका घराला पुरेल एवढं जरी दूध मिळालं या ब्रीड पासून तरी पुष्कळ आहे. अशा उद्देशाने हे ब्रीड ठेवलेलं आहे. कोकण रिजन मध्ये आहे म्हणून त्याचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि याचे जे आहेत, द ॲनिमल्स कॅन ग्रेज इवन इन अ स्लॉपी फॉरेस्ट एरियाज विदाउट एनी फॅटिग्यू, म्हणजे कसलाही त्यांना त्या ठिकाणी त्रास होत नाही. ॲनिमल पजेस हाय डिग्री ऑफ हीट टॉलरन्स, उष्णता ज्या ठिकाणी ह्युमिड क्लायमेट, आपल्यासारखा माणूस जर तिथं घाम इतका येईल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण थांबू शकत नाही, पण अशा ॲडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन मध्ये हे कोकण कपिला हे ब्रीड जे आहे त्या ठिकाणी कोस्टल एरियामध्ये असणारं ब्रीड जे आहे ते तग धरून राहतं. नेक्स्ट आहे कठनी, हे ब्रीड विदर्भ रिजन मध्ये आहे. नवीन रजिस्टर झालेलं ब्रीड आहे. दिसायला जरी असं स्मॉल दिसत असेल शरीरानं, तरी भात शेती करण्यासाठी, चिखल करण्यासाठी ह्या ब्रीडचा चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. याला कोणताही प्रॉब्लेम होत नाही. पायांच्या खुरांना सुद्धा याच्या कोणताही प्रॉब्लेम होत नाही. ड्राफ्ट ॲबिलिटी ह्या ब्रीडची चांगली आहे, म्हणजे ओढ कामाची क्षमता या ब्रीडची चांगली आहे. कठनी ओरिजिन काय दिलं बघा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, विदर्भ रिजन. नेक्स्ट आहे हळ्ळीकर. हळ्ळीकर हे ब्रीड जे आहे साऊथ मधलं सगळ्यात एक नंबरचं ब्रीड आहे ओढ कामासाठी, ड्राफ्ट पर्पज. याच्यापासूनच आपलं खिलार डेव्हलप झालेलं आहे. याच्यावर जास्त बोलण्याची गरज नाही, कारण काल सांगितलंय ग्रेइश, व्हाईट किंवा ब्लॅकिश कलरचं तिन्ही रंगामध्ये ब्रीड पाहायला मिळतं किंवा पॅचेस मध्ये सुद्धा पाहायला मिळतं. ऍक्टिव्ह असणारं ब्रीड आहे. तर स्किन कशी कॉम्पॅक्ट असते. नेक्स्ट आहे एक्झॉटिक ब्रीड्स, कारण आपल्याला आता वेळ पण व्हायला लागलेला आहे, थोडंसं फास्ट घेऊया आणखी. एक्झॉटिक ब्रीड मध्ये होल्स्टीन फ्रिजियन, ज्याला आपण एचएफ म्हणतो, स्पेलिंग पाहून घ्या. आम्हाला वायवामध्ये प्रश्न विचारून सुद्धा त्याचे स्पेलिंग चुकत असतात बऱ्याच वेळा, असं कन्फ्युजन असणारं स्पेलिंग आहे. नेदरलँड आणि जर्मनी असं त्याचं ओरिजिन आहे. होल्स्टीन फ्रिजियन ह्या ब्रीड बद्दल जर विशेष सांगायचं म्हटलं, दोन वेगवेगळे ब्रीड आहेत, एक आहे होल्स्टीन, एक आहे फ्रिजियन. हे कम्प्लीट व्हाईट टू कम्प्लीट ब्लॅक असतात. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला आन्सर लिहिण्याची वेळ जर आलीच तर त्या ठिकाणी ह्या वाक्याचा उल्लेख करा, नक्कीच पेपर चेक करण्यावर चांगला इम्प्रेशन पडेल. काय की बाबा कम्प्लीट व्हाईट टू कम्प्लीट ब्लॅक पर्यंत हे ब्रीड असतं. आता आपण सगळ्यांना काय वाटतं किंवा व्हाईट अँड ब्लॅक पॅचेस मध्ये जे ब्रीड आहे ते एचएफ आहे, बरोबर आहे, ते सुद्धा ते पण आहे, कारण सध्या त्याच नावाने ते प्रचलित आहे. ओरिजिन नेदरलँड, जर्मनी आहे. सगळ्यात जास्त जगामध्ये, जगामध्ये म्हणतोय मी, सगळ्यात जास्त दूध देणारं हे ब्रीड आहे. जवळजवळ 6000 लिटर ॲव्हरेज तर ह्याचं आहेच. अशा पद्धतीने. पण आता कसं आहे, दुधाचं उत्पन्न यील्ड जास्त असल्यामुळे फॅट पर्सेंटेज फार कमी असतं. किती, जवळजवळ 3% फॅट असतं फक्त याच्या दुधामध्ये, म्हणजे जवळजवळ पाणीच आहे सगळं. 87 म्हणजे 85 to 87% दुधामध्ये पाणीच आहे. कोणाच्या, एचएफच्या. पण आहे आता त्याचं ते उसकी वो क्वालिटी आहे, वो ठीक आहे. तर करण फ्राईज नावाचे ब्रीड आपण मगाशी पाहिलेलं आहे, थारपारकर सोबत क्रॉस करून करण फ्राईज नावाचं ब्रीड डेव्हलप केलेलं आहे. जर्सी, हे फॅट पर्सेंटेज पण आहे आणि मिल्क प्रोडक्शन पण चांगलं आहे. हिली एरियामध्ये हे ब्रीड आपल्याला पाहायला मिळतं, कारण जर्सी आयलँड जे आहे या ठिकाणी ह्या ब्रीडची काय आहे, ओरिजिन आहे, जर्सी आयलँड. याचं जे हेड आहे, डोकं, हे डबल डिश प्रोफाईल आहे. डबल डिश प्रोफाईल म्हणजे काय, या ठिकाणी एक उंचवटा, या ठिकाणी उंचवटा, मध्ये खड्डा, याला म्हणायचं डबल डिश प्रोफाईल. लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ, मगाशी मी सांगितलं इंडिजिनस कॅटल मध्ये लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ गीरची आहे, तसं एक्झॉटिक कॅटल मध्ये लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ ही जर्सीची आहे. जवळजवळ 325 दिवसापर्यंत हे ब्रीड दूध देत असतं. विथ हायेस्ट मिल्क फॅट किती, जवळजवळ 5% किंवा त्याहून अधिक, जवळजवळ 5% किंवा 5% पेक्षा जास्त दुधामध्ये फॅट या ब्रीडच्या असते. अशा पद्धतीचं हे एक सुटेबल असं ब्रीड आहे, ज्याचा भारतामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी प्रेफरन्स दिला, की बाबा पहिल्यांदा एचएफ कडे कल होता लोकांचा, नंतर तो कल चेंज झाला आणि लोक म्हणायला लागले की आता आम्हाला जर्सी ॲनिमलचं सिमेंटच्या स्ट्रॉ अवेलेबल जर झाल्या तर फार चांगलं होईल, कारण त्या ठिकाणी फॅट पर्सेंटेज सोबत मिल्क प्रोडक्शन सुद्धा चांगलं मिळालं. नेक्स्ट आहे ब्राऊन स्विस. ब्राऊन स्विस सोबत क्रॉस करून करण स्विस नावाचं ब्रीड डेव्हलप केलं. ब्राऊन स्विस, स्विस फॉर स्वित्झर्लंड असं लक्षात ठेवा. स्विस जे आहे ते स्वित्झर्लंड मधून ओरिजिनेटेड ब्रीड आहे. हे चांगल्या क्वालिटीचं ब्रीड आहे. याच्यामध्ये जे दूध उत्पादन आहे त्या दुधामध्ये असणारी जी लॅक्टोज आहे, दुधामधली शर्करा, शुगर, लॅक्टोज, हे जवळजवळ 5% असतं. म्हणजे ह्या ॲनिमलचं दूध जर तुम्ही पिलं तर ते तुम्हाला स्वीट लागणार आहे. स्वीट फॉर स्वित्झर्लंड अँड ब्राऊन स्विस असं सगळं एकाच नावामध्ये सगळ्या गोष्टींची हिंट आहे, जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. करण स्विस हे जे आहे ब्रीड या ब्राऊन स्विस पासून डेव्हलप केलेलं ब्रीड आहे. आता आपण बघणार आहोत गोटची ब्रीड. एकदम थोडे आहेत, 2-3च घेतलेले आहेत. आता ही स्लाइड संपत आलेली आहे.
कालच्या एवढंच हे लेक्चर होणार आहे. काल जरा मराठी असल्यामुळे थोडंसं आपल्याला एक्सप्लेनेशनसाठी वेळ जात होता. आज इंग्लिश आहे, तो फास्ट होतोय जरा, नाही का. तर गोटची ब्रीड आहेत कॅप्रा हिरकस गोटचं नाव आहे. कोणी क्रोमोझोम नंबर जर गोटचा कमेंटमध्ये सांगितला तर फार आनंद होईल. गोटचा पण सांगा, शिपचा पण सांगा. आणि कॅटल बफेलोचं सांगितलं तर काय मग सुवर्ण शर्करा योग असं म्हणावं लागेल, दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल. तर गोटचे टोटल रजिस्टर ब्रीड किती आहेत? 41 आहेत. आता बघूया आपण महाराष्ट्रामध्ये असणारे सगळ्यात पहिल्यांदा ब्रीड पाहूया. उस्मानाबादी, ज्याचं ओरिजिन आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद. आणि अपियरन्स कसा, तर मोस्टली ब्लॅक कलरचं हे ब्रीड आहे. याच्यामध्ये ब्लॅक टू ब्राऊन असा पण कलर पाहायला मिळतो आपल्याला. व्हाईट कलरचे पॅचेस पण असतात याच्यामध्ये. हे ब्रीड प्रामुख्यानं मांस उत्पादनासाठी वापरलं जातं. हे ब्रीड प्रामुख्यानं मांस उत्पादनासाठी वापरलं जातं. उत्तर याला सुरुवात झाली. व्हेरी गुड. गोटचा 60 आहे, शिपचा 54 आहे, बरोबर आहे. कॅटल बफेलोचा पण सांगा, तो पण चांगला आहे क्रोमोझोम नंबर. तर उस्मानाबादीचा जो वापर आहे तो मीट पर्पज आहे. मीट त्याला आपण चेवॉन म्हणतो, नाही का. गोटच्या मीटला आपण चेवॉन म्हणतो, शिपच्या मीटला आपण मटन म्हणतो. पण आपल्याकडे एकच शब्द आहे, काय? 1 किलो मटन घेऊन ये, शबास. तर अशा पद्धतीने नको. तर चेवॉन जे आहे, इयर्स आर ड्रॉपिंग, मे हॅव ब्लॅक अँड हॅव व्हाईट स्पॉट. देन क्लायमेटिक कंडिशन जे आहे ते एकदम हीट टॉलरन्स ॲबिलिटी चांगली आहे, डिसिड्रेशन पॉवर चांगली आहे, काटकपणा. ह्या शेळीचं वैशिष्ट्य काय? काटकपणा म्हणजे स्टर्डीनेस. यासाठी हे ब्रीड फेमस आहे. दिसायला सुद्धा बघा तसंच दिसतंय, काटक, एकदम स्टर्डीनेस. आणि मी मांस उत्पादन म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर ते 2 हॉटेल आलेच असतील, ज्यांनी सध्या एकदम सपाटा लावलेला आहे. असो, चला. नंतर जे ब्रीड आहे ते आहे संगमनेरी, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्याचं ओरिजिन आहे. ते नाव बदलायचं राहून गेलं, त्याबद्दल क्षमस्व, काय हरकत नाही. ड्युअल पर्पज ब्रीड आहे हे संगमनेरी. मोस्टली व्हाईट कलर मध्ये दिसतं. हे ब्रीड जे आहे ते व्हाईट कलर मध्ये दिसतं. ह्याचा सुद्धा वापर मीट पर्पज प्लस मिल्क पर्पज म्हणजे हे ड्युअल पर्पज सुद्धा आहे हे ब्रीड संगमनेरी. आता काय म्हटलेलं आहे, याची जी शरीर रचना कशी आहे, थिन अँड पॉइंटेड कर्विंग बॅकवर्ड अँड अपवर्ड हॉर्न्स आहेत. आणि बॉडी साईज मेल जवळजवळ 75 सेंटीमीटर पर्यंत वाढतं आणि फिमेल जे आहे 70 सेंटीमीटर पर्यंत वाढतं. नेक्स्ट ब्रीड जे आहे कोकण कन्याळ. हे कोकण रिजन मध्ये असणारं ब्रीड आहे. मगाशी जसं सांगितलं, जास्त पावसाच्या भागात असल्यामुळं याच्या शरीरावर पावसाचं पाणी थांबत नाही, कारण त्वचा कशा याची थोडीशी तेलकट आहे किंवा कोट मधून ऑइली सिक्रेशन येत असते या ब्रीडचं. बघा इथं लिहिलंय, ऑइली सिक्रेशन ऑन कोट, व्हाईट स्टॉकिंग ऑन लेग्स, बायलॅटरल व्हाईट स्ट्रिप्स फ्रॉम नॉस्ट्रिल टू इयर. डोळ्याच्या कडेने, तोंडाच्या वरती डोळ्याच्या कडेने अशा व्हाईट पट्ट्या असतात ह्या ब्रीडच्या. बघा दिसतंय का तुम्हाला चित्रामध्ये थोडंसं. हे कोकण कन्याळ मीठ टाईप गोट आहे बरं का, हे लक्षात ठेवा, मीठ टाईप गोट आहे. नेक्स्ट जे आहे बेरारी. हे ड्युअल पर्पज ब्रीड असणार आहे. कुठल्या रिजनचा आहे? विदर्भ रिजन आहे. नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती. एकदम स्टर्डी आणि मस्त छान असं ब्रीड आहे, ज्याच्यापासून मांस उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने डेलिशियस मीट या ब्रीड पासून भेटतं. लाईट टू डार्क टॅन कलरचे ब्रीड आणि स्टर्डीनेस तर एवढा आहे, किती पण उष्ण टेम्परेचर जाऊ द्या त्या ठिकाणी हे तग धरून राहणारं ब्रीड आहे. कमी क्वालिटीचा दर्जाचा चारा जरी खाल्ला तरी ते चांगल्याच पद्धतीचं दूध आणि गुड क्वालिटी मीट त्या ठिकाणी प्रोड्यूस करणारे हे बेरारी हे फेमस ब्रीड आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याचा बाउल शेप अडर आहे. अडर बाउल शेप आहे. 89% ॲनिमल मध्ये आपल्याला ते पाहायला मिळालेलं आहे. आणि कोनिकल पॉइंटेड टीथ, त्याचे जे टीथ आहेत ते कोनिकल आणि पॉइंटेड आहेत. अशा पद्धतीचं ह्या ब्रीडचं फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक सांगितलं. नेक्स्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोट मधलं ब्रीड आहे जमनापारी. जमनापारीचं ओरिजिन आहे उत्तर प्रदेश. ज्याचं जे 2 महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, एक आहे मोस्ट मॅजेस्टिक ब्रीड ऑफ गोट. हे भारतामध्ये जेवढे पण गोटचे ब्रीड आहेत त्यांच्या सगळ्यात भव्य दिव्य असं उंच असं ब्रीड आहे मोस्ट मॅजेस्टिक. त्याचं लॉंगेस्ट इयर्स असतात. देन या ब्रीडचं आणखीन वैशिष्ट्य काय, की गुड क्वालिटी मीट पण आहे आणि मिल्क पण आहे. मोस्ट मॅजेस्टिक आहे. आणि दुसरं काय, पॅरोट बीक लाईक अपियरन्स, म्हणजे पोपटाची चोच जशी असते त्या पद्धतीचं याच्या तोंडाचा भाग आहे. बघा फुगीर असं नाक आहे, ज्याला आपण काय म्हणतो रोमन नोज. रोमन नोज हा शब्द लक्षात ठेवा. जमनापारी म्हटलं की रोमन नोज शब्द डोळ्यासमोर आला पाहिजे. बऱ्याच जणांनी उत्तर दिलेली आहेत, फार आनंद झाला पाहून. पोल्ट्रीचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. व्हेरी गुड, म्हणजे तुमचं लक्ष आहे बाबा, म्हणजे इंटरेस्ट होतं शिकवायला. टॉलेस्ट ब्रीड आहे हे जमनापारी. आणि शिप मधलं टॉलेस्ट ब्रीड कोणतं आहे, तर ते आहे नेल्लोर. शिप मधलं टॉलेस्ट ब्रीड नेल्लोर आहे. गोट मधलं टॉलेस्ट ब्रीड जमनापारी आहे. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे, शिप लाईक गोट आणि गोट लाईक शिप कशाला म्हणतात, हे जर तुम्ही सांगितलं तर फार आनंद होईल. क्वेश्चन नीट समजला का? शिप लाईक गोट आणि गोट लाईक शिप हे कोणत्या कोणत्या ब्रीडला म्हणतात? हे 2 ब्रीड आहेत वेगवेगळे, तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल.
देन युजली व्हाईट ऑर लाईट टॅन विथ टॅन ब्राऊन रोमन ऑर कॉन्व्हेक्स नोज, म्हणजे ज्याला आपण पॅरोट बीक किंवा पॅरोट लाईक अपिअरन्स ज्याला आपण म्हणतो, उंच असं ब्रीड आहे. एक्सलंट मीट इल्ड आहे, याच्यामध्ये जे येणारं मीट इल्ड जे आहे ते एक्सलंट आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. नेल्लोर गोट लाईक शिप, व्हेरी गुड. आणि अंगोरा आहे, अंगोरा ऍक्च्युली शिप लाईक गोट, कारण अंगोरापासून मोहेर मिळते जे एकदम लोकर सारखी मऊ असते, अंगोरा, लक्षात ठेवा. अंजोरी गोट हे नवीन रजिस्टर झालेलं ब्रीड आहे म्हणून मी त्याचा उल्लेख केलाय. अंजोरी गोट हे छत्तीसगड मधून आहे, नवीन रजिस्टर झालेलं ब्रीड आहे, रिसेंटली न्यूज मध्ये आहे. अंजोरी इज अ मीडियम साइज गोट युज्ड फॉर मीट पर्पज, मांस उत्पादनासाठी वापरलं जातं. इट इज डिस्ट्रीब्युटेड इन रायपूर, दुर्ग, देन रंजनडगाव असं काहीतरी उल्लेख आहे त्याचा, कंकर, दमतारी, देन महासमुंद डिस्ट्रिक्ट ऑफ छत्तीसगड स्टेट. Majority of animals are brown in color. It is hardy and well adapted to the local climatic condition. कोणता ब्रीड आहे? अंजोरी फ्रॉम छत्तीसगड. इट इज अ मीट पर्पज ब्रीड. नेक्स्ट आहे शिपचे ब्रीड. शिपचं सायंटिफिक नेम आहे ओविस ॲरिस. कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी अगदी बरोबर त्याचा क्रोमोझोम नंबर दिलेला आहे, जो आहे 54. गोटचा आहे 60, कॅटलचा आहे 60 आणि बफेलोचा 2 असतात. एक आहे वॉटर बफेलो 50. वॉटर बफेलोचा क्रोमोझोम नंबर असतो 50 आणि स्वॅम्प बफेलोचा असतो 48. स्वॅम्प बफेलोचं एकच ब्रीड आहे, ते आहे लुईट. बघा स्पेलिंग सांगतो. स्वॅम्प बफेलोचं एकच ब्रीड आहे लुईट, LUIT. याचा क्रोमोझोम नंबर आहे 48. एकच ब्रीड आहे भारतामध्ये स्वॅम्प बफेलोचं, लुईट. 48 नंबर आहे त्याचा क्रोमोझोम नंबर, बरं का. आणि बाकी सगळे जे ब्रीड आहेत ते आहेत वॉटर बफेलो. वॉटर बफेलोचा क्रोमोझोम नंबर असतो 50. अशा पद्धतीनं आता आपल्याला शिपचे ब्रीड ते पण 3-4च आहेत, पोल्ट्रीचे 3-4 आहेत. त्यानंतर आजचं लेक्चर संपून जाईल. बघा मचेरला ब्रीड म्हणून नवीन रजिस्टर झालेलं ब्रीड आहे. हे एक मीट पर्पज असणारं ब्रीड आहे. बघा बहुतेक एवढे नवीन मीट पर्पज ब्रीड रजिस्टर झाल्यामुळं ते हॉटेलवाल्यांना जास्त हे लागलं काय की. तर मचेरला इज अ मीट पर्पज शिप ब्रीड ऑफ गुंटूर, कृष्णा अँड प्रकाशम डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश अँड नियर बाय रिजन ऑफ तेलंगणा. दोन्ही राज्यामध्ये पाहायला मिळतं. इट इज अ मीडियम लार्ज इन साइज, कोट कलर इन व्हाईट विथ लार्ज ब्लॅक और ब्राउन पॅचेस इन दी बॉडी, फेस अँड लेग्स. ॲव्हरेज ॲडल्ट बॉडी वेट फॉर मेल इज 43 kg. मचेरला शिप फ्रॉम आंध्र प्रदेश, नवीन रजिस्टर झालेलं ब्रीड आहे. शिपची ब्रीड घेतो बरं का आपण आता. नेक्स्ट आहे महाराष्ट्रामध्ये ओरिजिन असणारं डेक्कनी. हे एकदम डॉमिनंटली ब्लॅक कलर मध्ये असणारं ब्रीड आहे. याच्यामध्ये एक स्ट्रेन आहे जो फेमस आहे डेक्कनी मध्ये, त्याला आपण मडग्याळ मेंढी असं म्हणतो. मडग्याळ मेंढी एकदम पोपटासारखी, त्याची जे नाकाचं हाड आहे ते पोपटाच्या चोचीसारखं असतं, जसं आपण जमनापारीमध्ये पाहतो. त्याच पद्धतीनं या डेक्कनीमध्ये सुद्धा पोपटाच्या चोचीसारखं त्याचं डोकं असतं. ते माडग्याळ मेंढीचा स्ट्रेन आहे, जो डेक्कनीचा स्ट्रेन आहे. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नाही. तर डेक्कनी बद्दल आपण पाहूया. highly resilient in semi-arid climatic, herded across drought-prone area with extensive grazing system. एक्सटेन्सिव्ह म्हणजे 3 सिस्टीम आहेत शिप रेअरिंगच्या: एक्सटेन्सिव्ह, सेमी इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह म्हणजे बंदिस्त, सेमी इंटेन्सिव्ह म्हणजे अर्धबंदिस्त आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे मुक्त संचार. अशा पद्धतीनं प्रायमरी यूज मीट पर्पज, हे ब्रीड मीट पर्पज साठी वापरतं. ड्रेसिंग पर्सेंटेज म्हणजे जिवंत वेट आणि त्याचं मारून त्याचं जे मीठ तयार होतं, म्हणजे मटन जे मिळतं ऍक्च्युली मांस, त्या मांसाचं वेट जर सूत्र जर त्याचं केलं, गुणोत्तर काढलं, तर ते पर्सेंटेज किती आहे? 49.6%. इडिबल पार्ट 49.6% आहे. आणि रोमन नोज या पद्धतीचं त्याचं मगाशी मी सांगितलं फुगीर नाक असतं. हे कोणामध्ये? डेक्कनीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. हे डेक्कनी ब्रीड कुठल्या कुठल्या राज्यामध्ये पाहायला मिळतं? तर महाराष्ट्र आहे, तेलंगणा स्टेट आहे, कर्नाटक आहे आणि तमिळनाडू. या तमिळनाडूच्या वरच्या बाजूला म्हणजे नॉर्दर्न पार्ट ऑफ तमिळनाडू एवढ्या भागामध्ये पूर्ण हा पट्टा जो आहे या भागामध्ये हे ब्रीड प्रामुख्याने पाहायला मिळते. याचे वेगळे वेगळे स्ट्रेन आहेत. एक आहे माडग्याळ स्ट्रेन, मगाशी मी सांगितलं. नेक्स्ट आहे कडकनाथ. आता पोल्ट्रीचे सुद्धा 3-4 ब्रीड आहेत. ते झालं की आपण हे लेक्चर कन्क्लूड करणार आहोत. तोपर्यंत तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता. गोट लाईक शिप नेल्लोर बरोबर आहे, आणि शिप लाईक गोट अंगोरा, व्हेरी गुड, थँक्यू. अंगोराचं आपण वापर मोहेरसाठी सुद्धा करतो, म्हणून त्याला शिप लाईक गोट असं म्हणतात. असो, तर कडकनाथ जे आहे याचं जबुआ डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश
मध्ये त्याचं ओरिजिन आहे. कडकनाथ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं पूर्ण काळ्या रंगाचं हे ब्रीड आहे. डोक्यावरचा जो तुरा आहे तिथपासून ते पायाच्या नखापर्यंत एकदम काळं असणारं हे ब्रीड आहे. त्याच्यामध्ये कारण काय आहे तर फायब्रोमेलानॉसिस हा शब्द लिहून घ्या. फायब्रोमेलानॉसिस किंवा त्याला मेलॅनिन सुद्धा त्याला एक साध्या भाषेत पण म्हणतात. पण फायब्रोमेलानॉसिस इज द ऍक्च्युअल वर्ड फॉर दॅट ब्लॅक कलर इन दिस ब्रीड. आणि त्याच्याबरोबर सोबत आहे हाय आयर्न कंटेंट. त्याच्या शरीरामध्ये हाय आयर्न असतं म्हणून ह्या ब्रीडची जी मेडिसिनल पॉवर आहे ती वाढलेली असते. म्हणून ते मांस जर आपण खाल्लं तर आपली सुद्धा डिसीज रेजिस्टंट पॉवर त्या ठिकाणी वाढते असं सगळ्यांना मान्यता आहे. ठीक आहे. तर हे कडकनाथ त्याचं ओरिजिन पाहिलं कशामुळे ब्लॅक दिसतं हे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्याचं एक सुद्धा जे आहे ते ब्राउनिश कलरचं आहे. रोड आयलँड रेड दॅट इज RIR हे अमेरिकामध्ये ओरिजिन असणारं एक बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड आहे. सोबतच याचं आणखीन एक वैशिष्ट्य काय, हे बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड तर आहेच, पण बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड्स मध्ये जेवढे पण ब्रीड्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एग लेईंग करणार हे ब्रीड आहे. कोण? रोड आयलँड रेड दॅट इज RIR. तेवढ्या सगळ्या बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड मध्ये एक नंबरला जर एक प्रोडक्शनच्या बाबतीत ज्याचा अंडी देण्याच्या बाबतीत नंबर लागत असेल तर ते आहे RIR. या ब्रीडचा आपल्या भारतामध्ये क्रॉस ब्रीडिंगसाठी फार वापर केला जातो. याच्याबद्दल जास्त मान्यता आहे. ब्राऊन कलरचं याचं अंड आहे, ब्राऊन शेल एग जे आहे ते याचं मागणी जास्त आहे. देन आपल्या भारतामध्ये ज्याचं ओरिजिन आहे ते आहे ब्रह्मा का तर ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तिकडं आसाम 7 सिस्टर्स मध्ये त्या ठिकाणी ओरिजिन असणारं हे ब्रीड त्याचं नाव आहे ब्रह्मा. आणि याचं हे जे ब्रीड आहे ते मीट पर्पज पण आहे आणि एग पर्पज पण आहे. पण मोस्टली मीट पर्पज म्हणण्याचा वापर केला जातो. काय म्हटलंय? प्राईम मीट ब्रीड इन अमेरिका फ्रॉम दी 1850 एकदम जुन्या काळात 1850 टू दी 1930 नाव व्हॅल्यूड ॲज हार्डी ड्युअल पर्पज ब्रीड. एकदम चांगल्या पद्धतीचा ड्युअल पर्पज ब्रीड आहे. मग अशी मी मीट पर्पज म्हटलं का, करेक्शन करून घ्या प्लीज. ड्युअल पर्पज ब्रीड आहे ब्रह्मा. डेन्स प्ल्युमेज म्हणजे पायावरती आलेले जे किंवा डोक्यावरती असणारे जे त्याच्या अंगावर असणारे जी फर आहे त्याला प्ल्युमेज म्हणतात. देन बिटल ब्राऊन ओव्हर हँगिंग फोरहेड. ओके, डोक्यावरचा तुरा जे आहे बिटल ब्राऊन सारखा आहे. बिटल ब्रो नॉट ब्राऊन, बिटल ब्रो. डोक्यावरती असणारा तुरा जो आहे तो हँगिंग पद्धतीचा आहे, ओव्हर हँगिंग फोरहेड. देन प्रोड्युसिंग 150 to 200 लार्ज ब्राऊन एग्स पर इयर. 150 ते 200 अंडी देण्याची क्षमता या ब्रह्मा ब्रीडची आहे. त्याचं ओरिजिन आहे इंडिया. लक्षात. अशा पद्धतीनं एक मिनिट, एक शिल्लक राहिले बहुतेक. व्हाईट लेग हॉर्न हे एक अंडी उत्पादनासाठी फेमस असणारं ब्रीड आहे. ज्याचे 310 एग्स पर इयर देण्याची याची क्षमता आहे. इटलीमध्ये याचं ओरिजिन आहे, जे की एग पर्पज मध्ये असणारं ब्रीड आहे. अशा पद्धतीने हे जे आपल्या एक फास्ट ट्रॅकवर रिव्हिजन टाईप जे लेक्चर घेतलं, ब्रीड्स, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि इनोव्हेटिव्ह टेक्निक्स आणि डिसीज जो लंपी आहे याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही विचारू शकता. असील नाही का, असील सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इट इज अ फायटिंग पर्पज ब्रीड. ओडिसामध्ये त्याचं ओरिजिन आहे. ओडिसाला लागून आंध्र प्रदेश आहे. या 2 राज्यांमध्ये या ब्रीडचं असील जे ब्रीडचं आहे हाय स्टॅमिना अँड फायटिंग ॲबिलिटी, फार रागीट अशा पद्धतीचे ब्रीड आहे. त्याची नेक जी आहे ती लांब असते आणि फायटिंगसाठी गेम पर्पज हे ब्रीड फेमस आहे. बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. फायटिंग पर्पज साठी अगदी बरोबर आहे. अजून काय क्वेश्चन असतील तर विचारा. 1 मिनिट. लोकरीसाठी फेमस असणारी शीप, लोकर बरोबर आहे. वूल, शीप पासून भेटते ती असते वूल. त्यासाठी भारतामध्ये 2 महत्वाचे ब्रीड फेमस आहेत, ज्याचं नाव तुम्ही ऐकलंय. एक आहे गद्दी किंवा चेगू, आणि त्यानंतर गद्दी, चेगू 2 वेगवेगळे ब्रीड आहेत. आणि एक आहे रामपूर बुशेर जे आहे हिमाचल प्रदेशमध्ये ओरिजिन असणारं ब्रीड आहे, जे लोकर उत्पादनासाठी फेमस आहे. लोकर उत्पादनासाठी जर जगामध्ये जर पाहायला गेलं तर ते आहे मेरिनो. वर्ल्डमध्ये, इंडियातलं मी सांगितलं, वर्ल्डमध्ये मेरिनोची शिप सगळ्यात एकदम सॉफ्ट आणि फाईन असते. अजून काय क्वेश्चन आहे? बिलकुलच येणार नाही असं कॉन्फिडेंटली मी सांगू शकत नाही. त्यांनी काय प्रश्न विचारलाय की ॲनिमल हजबंडरी बिलकुलच येणार नाही का, असं कॉन्फिडेंटली सांगता येणार नाही. पण एखादा रिलेटेड क्वेश्चन ॲनिमल हजबंडरी स्कीम किंवा डिसीज रिलेटेड किंवा सध्या कॅम्पेन चालू आहे FMD म्हणजे फूट अँड माउथ डिसीज इरेडिकेशन आणि रिंडरपेस्ट इरेडिकेशन, 2 डिसीज आहेत. एक व्हायरल आहे, दोन्ही पण व्हायरल आहे, FMD आणि फूट अँड माउथ डिसीज. दॅट इज फूट अँड माउथ डिसीज आणि रिंडरपेस्ट, हे दोन्ही व्हायरल डिसीज आहेत.
याचं इरेडिकेशन करण्यासाठी वॅक्सिनेशन कॅम्पेन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या थ्रू फुकट वॅक्सिनेशन सगळ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन केलं जातंय. तर ते 2030 पर्यंत पूर्ण संपवायचे भारतात. याच्याबद्दल क्वेश्चन येतोय का? असं कॉन्फिडेंटली म्हणता येत नाही की बाबा ॲनिमल हजबंडरीचा पार्ट नाही, पण क्वेश्चन येणार नाही. कदाचित करंट अफेअरच्या माध्यमातून त्या पॉइंट ऑफ व्ह्यू येऊ शकतो, म्हणून आपण हे लेक्चर घेतोय. 2 डिसीज आहेत, FMD आणि रिंडर पेस्ट. याचं इरेडिकेशन कॅम्पेन चालू आहे. ओके, अजून काय क्वेश्चन आहे? लेक्चरच्या PPT ॲपमध्ये सब्जेक्ट वाईज फोल्डर सेव्ह असू द्या. बरं, मी संदीप सरांना नक्कीच हे तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. त्यांनी सांगितलेला जो पॉईंट आहे लिहून घेतो. ठीक आहे, मी हे सांगेन सरांना. अजून काय क्वेश्चन आहे का? ओके, क्वेश्चन आता थांबलेले आहेत. ओके. जुने क्वेश्चन घ्या. बरं, एखादं लेक्चर तेवढे जर क्वेश्चन मिळाले, साधारणतः 1 तास लेक्चर होईल एवढं, तर तेवढे जुने क्वेश्चनचं ॲनालिसिस करण्यासाठी एखादा आपण लेक्चर घेऊया किंवा प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल ॲनालिसिस अशा पद्धतीचं एखादं लेक्चर जर शक्य झालं तर घेऊया नक्कीच. ओके. मिल्क टेक्नॉलॉजी म्हणजे मिल्क प्रोडक्शनचं काय किंवा डेअरी सायन्सचं काय आहे, त्याचा डेटा जो आहे तो लिमिटेड आहे. म्हणजे मिल्क यील्ड, पर कॅपिटा अवेलेबिलिटी हा डेटा दरवर्षी चेंज होत राहतो. तुम्हाला तो नेटवर जरी टाकलं मिल्क यील्ड सध्या काहीतरी 230 मिलियन टन, 230 पॉईंट समथिंग आहे. तर तेवढं मिलियन टन दुधाचं उत्पादन आहे 2023-24चं. तर आणखी अपडेटेड जर असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही पाहून घ्या. पर कॅपिटा अवेलेबिलिटी पाहून घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतोय हे तुम्ही पाहून घ्या दूध उत्पादनाच्या बाबतीत. ओके. उद्या रविवार आहे तर टेस्ट राहील का? ते या टेक्निकल गोष्टी तुम्हाला संदीप सरच सांगतील डिटेलमध्ये आणखी, आणि टेलिग्रामवर तुम्हाला ते वेळोवेळी अपडेट देत असतात. त्याबद्दल मला डिटेल सांगता नाही येणार. ओके. काश्मीर मेरिनो वेगळी ब्रीड आहे का? काश्मीर मेरिनो ही जी ब्रीड आहे, हे रामपूर बुशेर, गद्दी आणि चेगो या तिन्ही ब्रीड सोबत मेरिनो ह्या स्पेनच्या ब्रीडचा क्रॉस करून तयार केलेली एक क्रॉस ब्रीड आहे. काय ती? क्रॉस ब्रीड आहे. म्हणून ती इंडिजिनस ब्रीड म्हणून आपण कन्सिडर करू शकत नाही. ओके. तर अशा पद्धतीनं एक छान लेक्चर आज झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि आजचं हे लेक्चर या ठिकाणी आपण थांबवूया. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. ओके, थँक यू.